परमार्थ जो आहे तो परमार्थ करण्यासाठी कुठली काळ वेळ आहे तो काळ वेळ लागत नसतो. शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य आहे तो मनुष्य अशा प्रकारचा जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तो श्वास अशा प्रकारचा घेत नाही तोपर्यंत परमार्थ जो आहे तो परमार्थ अशा प्रकारचा करता येत असं लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ करण्याची कुठली काळवेळ आहे ती काळवेळ अशा प्रकारचं लागत नाही. म्हणून भगवद्गीतेने भगवंतांनी अर्जुनाला ज्ञान सांगत असताना फार सुंदर वर्णन केले. अंत्य काळी मावेव स्मरण उद्या कलेवरती शेवटच्या क्षणाला सुद्धा जर परमात्म्याचं नामस्मरण जर मुखामधून जर आलं तरी त्याला सद्गती जी आहे ती सद्गती अशा प्रकारची प्राप्त होत असते लक्षात ठेवा. कोणी म्हणे की महाराज उद्यापासून तुमचं प्रवचन नको, नर्मदा पुराण नको, साधू सुरा नको, विष्णू सहस्रनाम नको, मग त्यांना फक्त देवाचं नाव घ्यायचं चाललं. मी एका गावात कीर्तनाला गेलो होतो आणि हा विषय आहे तो विषय सांगितला. तिथे एका माणसाने सांगितले महाराज पुढच्या वर्षी तुम्हाला सत्काराला यायचं काही कारण नाही. चांगली गोष्ट आहे मग कशासाठी तुम्ही सांगितलं की अंत्यकाली मत असताना देवाचं नाव घ्यायचं चालतं काम समजलं. मतांना तू देवाचं नाव देशील याची शाश्वती याची खात्री जी आहे ती खात्री अशा प्रकारची आहे. कारण अनेक जन्म जे आहेत अनेक जन्म अशा प्रकारचं तुम्ही आम्ही संसार आहे त्या संसारामध्ये किती जन्म झाला फेरा गणित नाही ती जातात. महाराज वर्णन करताना अशा प्रकारचं वर्णन करतात या जन्ममरणाचा फेरा जो आहे तो फेरा किती वेळा झालेला आहे याचं कुठलंही गणित आहे ते गणित नाही. आणि अनेक संस्कार जे आहेत त्या संस्कारांनुरूप हा सगळा संसार जो असतो तो संसार अशा प्रकारचा चालू असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे बहुधा सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. भगवंताचं मुखामधून नाव लिहिणं हे फार अवघड जे आहे ते अवघड अशा प्रकारचं आहे लक्षात ठेवा. भगवंताचं नाव मुखामधून निघणं फार अवघड गोष्ट आहे. परमपूज्य वैकुंठाची शंकर विकता एक दृष्टांत जो आहे तो दृष्टांत सांगायची. एक मनुष्य होता आणि त्या माणसाने आपल्या मुलाची नावं जे आहेत ते मुलाचे असो मुलीची असो सगळे नावं जे आहेत ते नावं देवाचे संतांचे नावं ठेवले. कारण त्याला असं वाटलं की मरत असताना कमी कमी त्यांचं नाव जर घेतलं तर अनेकशा अशा प्रकारचं नाव होईल आणि आपल्याला मुक्ती जी आहे ती मुक्ती अशा प्रकारची मिळेल असं म्हणून त्यांनी आपल्या मुलाचे नाव केशव माधव हे असे सगळे नावं जे आहेत ते नावं ठेवले. लनाबाई मीराबाई मुलीचे नाव अशा प्रकारचे ठेवले. आणि शेवटची घटना जी आहे ती घटना अशा प्रकारची आली. आता योगायोग असा होता की त्याची बाळ जी आहे ती त्याची बाळ आता हे सांगणं खास आवडत आहे बघा. हे खेड्यातले लोक जर कोणी असतील तर त्यांना समजतं ढाळमध्ये बाळ अशा प्रकारची काढलेली असायची. महाराजांची बाळ सुद्धा ढाळमध्ये कारण ढाळमध्ये बाळ अशा प्रकारे टाकलं म्हणजे म्हातारं जे आहे ते म्हातारं रात्रभर खोकलेलं राहतं. सगळं घर जे आहे ते घर अशा प्रकारचं सुरक्षित राहतं. म्हणून त्या म्हाताऱ्याला कुठं ठेवायचं असेल तर ढाळमध्ये नेऊन ठेवायचं. आता ढाळच कोणाला समजती का समजते आहे घाबरत अशा प्रकारचा आहे लक्षात. पूर्वी ढाळला अशा प्रकारच्या होत्या त्या ढाळामध्ये म्हाताऱ्याची बाळ होती. दृष्टांतामधून एक दृष्टांत वेगळा सांगतो अजून एक दृष्टांत सांगतो. ढाळामध्ये म्हातारी होती. ती म्हातारी आंधळी होती आणि बहिरी होती. दोन्ही होत्या बघा आंधळी होती बहिरी होती. आणि त्या घरामध्ये लग्न जे आहे ते लग्न निघालं आणि लग्न निघाल्याचा प्रकार झाला. आता ते घर होतं त्या घरामध्ये ती म्हातारी जी आहे ती म्हातारीची बाळ टाकलेली होती ती म्हातारी बसलेली होती. आता कोणी जर त्या घरामध्ये गेलं की त्या म्हातारी विचारायचं कोणालाही विचारायचं कशाला आला बापू. आता त्याला सांगितलं घरामध्ये ही वस्तू आहे ती वस्तू आहे ती न्यायसाठी आलो असं तसं साचून म्हणायचं. आता प्रत्येक वेळेला आलं की तिला प्रत्येक वेळेला विचारायचं कशासाठी आला बापू कशासाठी चालला बापू कशासाठी आला बापू कशासाठी चालला बापू सारखं त्या म्हातारीने प्रत्येकाला विचारायचं. एकदम सारखं त्याला 2-4 वेळा त्या घरामध्ये लाडू जे आहे ते लाडू करून ठेवलेले होते. ते लाडू न्यायसाठी सारखं त्याला यावं जावं लागलं. आणि
ते सारखं कंटाळून गेले काय त्या या म्हातारीचा त्रास झाला म्हणून ते बोलता बोलता सहज म्हणतात म्हातारीचा लहानी म्हणतात. म्हातारीला वाटते काय म्हणते ते समजलं नाही म्हणून त्या म्हातारीच्या काय म्हणतो बाबू त्याने सांगितलं काही नाही मी काहीतरी ऐकले थोडस चर्चा झाली. हा चर्चा झाली म्हणलं. चर्चा झाली म्हणजे काय माहिती त्याने सांगितलं चर्चा झाली म्हणजे जेवणा झाली. म्हातारी जेवणा झाली. त्या म्हातारीने काय सांगितलं चर्चा झाली म्हणजे मरणा झाली. याचं म्हणलं म्हातारी का मरणा झाली आणि त्यानं सांगितलं म्हातारीला काय सांगितलं चर्चा झाली म्हणजे जेवणा झाली. मग ती म्हातारी काय म्हणली पहिले नवदेवाकडे असतील मग नवरीकडे नसतील मग गावात येत असतील आणि मी राहिली तर राहिली तर तशी झाली. अशा प्रकारचे प्रकार अशा प्रकारचे असतात. सोडून द्या विरोधाचा भाग आहे तो विरोधाचा भाग अशा प्रकारचा सोडून द्या. तो म्हाताराच आहे तो म्हातारच्या घरामध्ये होता. शेवटची घटना घ्यायची घटना अशा प्रकारची होती. प्रत्येक जण आहे तो प्रत्येक जण येऊन त्याला त्या म्हाताऱ्याला म्हणत होता मला काहीतरी मुलाचे नाव द्यायचे नाव अशा प्रकारचे द्या. आणि मग तो म्हाताराच आहे तो म्हातारा अशा प्रकारचा केवा 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 करू लागला. आता लोकांना असं वाटत होतं की मुलांचे नाव आहे केशव माधव असं अशा प्रकारचं काही म्हणायला असं काय आहे की काय किंवा काही कुठं तरी ठेवले काय काहीतरी कुठं तरी ठेवले काय काय अशा प्रकारचं आहे असं काहीतरी आहे काय. म्हणून एक वैद्य जो आहे तो वैद्य अशा प्रकारचा धरून आणला. त्या वैद्याने औषध जे आहे ते औषध अशा प्रकारचं दिलं त्या म्हाताऱ्याला. त्या म्हाताऱ्याला थोडीशी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा अशा प्रकारची आली आणि ऊर्जा आल्याबरोबर त्या म्हाताऱ्याने बोलायला सुरुवात केली. मूर्ख केशव माधव नाही इथं उदाहरण बांधले ते केळसुणी खायले त्याला बाजूला मरताना सुद्धा देवाचं नाव घ्यायचे नाव अशा प्रकारचं मुखाला घ्यायचे मुखाला अशा प्रकारचं येत नसतं लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या महाराजांनी वर्णन करताना वर्णन केले बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. भगवंताचं नामस्मरण जे आहे ते नामस्मरण अशा प्रकारचं मुखामध्ये येणं आणि तेही संसारामध्ये अशा प्रकारचं मुखामधून येणं त्या सगळ्या अवघड गोष्टी ज्या आहेत त्या अवघड गोष्टी अशा प्रकारच्या आहेत. आता मला असं वाटतं की मला जे जो विषय अशा प्रकारचा सांगायचा आहे त्या बरेच जण आता जमा झालेले आहेत. मला जो विषय मूळ मांडायचा आहे हा मूळ विषय जो आहे तो विषय अशा प्रकारचा मांडतो तुम्हाला. हे नर्मदेची प्रदक्षिणा घ्यायची प्रदक्षिणा अशा प्रकारची चालू आहे आणि या चालू प्रदक्षिणेमध्ये बरेच जणांच्या मनामध्ये शंका कुशंका अशा प्रकारच्या असतात. प्रकार असा आहे पाणी जे आहे ते पाणी तर सगळीकडे सारखं जे आहे ते सारखंच अशा प्रकारचं आहे. तुम्ही आम्ही रोजच घरी स्नान करतो की रोज घरी स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकारचं करतो. नर्मदेच्या स्नानाचं काय वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बघा 2-3 मुद्दे जे आहेत ते 2-3 मुद्दे महत्वाचे मांडायचे आहेत. रोज स्नान करत असताना जो कोणी म्हणत असेल तो म्हणत असतो गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधं गुरु. तो रोज अशा प्रकारचं स्नान करत असताना असं सगळ्या नद्यांची नावं जे असतात त्या सगळ्या नद्यांची नावं अशा प्रकारची घेतात. आता याच्यामध्ये प्रकार असा आहे की सगळ्यात पहिल्यांदा गंगेचं नाव घ्यायचे गंगेचं नाव अशा प्रकारचं पहिल्यांदा आलेलं आहे आणि नर्मदेचं नाव घ्यायचे नर्मदेचं नाव चौथ्या नंबरवर अशा प्रकारचं आलेलं आहे. मग नर्मदा जी आहे ती नर्मदा अशा प्रकारची एवढी जर पवित्र असेल तर नर्मदेचं नाव घ्यायचं नर्मदेचं नाव पहिल्यांदा अशा प्रकारचं यायला पाहिजे. जर एवढं सगळं जर नर्मदेचं महात्म्य जे आहे ते महात्म्य अशा प्रकारचं जर आहे तर त्या नर्मदेचं नाव पहिल्यांदा अशा प्रकारचं यायला पाहिजे. गंगेचं नाव दुसरी वेळा अशा प्रकारचं यायला पाहिजे. पण याचे कारण जे असतात त्या कारण अशा प्रकारचे आहेत लक्षात ठेवा. याचे 3 कारण जे आहेत त्या 3 कारणाच्या योगाने त्याचा शोध जो आहे तो शोध अशा प्रकारचा घ्यायला पाहिजे. त्यामुळे सर हा क्रम जो आहे तो क्रम अशा प्रकारचा लावलेला आहे. तो क्रम कशा पद्धतीने लावलेला आहे हा विषय जो आहे तो विषय महत्वाचा आहे. पूर्वी तुमच्या आमच्या घरामध्ये
गंगा नावाची वस्तू जी आहे ती वस्तू अशा प्रकारची होती. आता कोणाच्या घरी आहे का नाही मला माहित नाही. आता सगळ्यांच्या घरी एक वस्तू जी आहे ती वस्तू अशा प्रकारची आहे आणि ती म्हणजे बकेट. त्या बकेटाचे हाड जे आहेत ते हाड सुद्धा ती स्टीलची बकेट आहे. कधी कधी प्लॅस्टिकच्या बकेटाची हाड काय होतात माहितीये का, कुठं भांडणांमध्ये त्याचे काहीतरी पैसे तरी होतात, पण त्या स्टीलच्या जे बकेट आहे त्याचे पैसे सुद्धा होते वेगळे. आता ज्याला ज्याला थोडसं इंग्रजी समजतं त्याला माहिती आहे स्टील म्हणजे काय असतं. स्टील म्हणजे काय, लोखंड. फक्त त्याला एक क्वालिटी आहे, ती क्वालिटी अशा प्रकारचं दिलेलं असतं. त्याच्यामध्ये काही जे आहे ते काही अशा प्रकारचं असतं, पण एक पद्धती आहे ती पद्धत अशा प्रकारची झाली की बकेट जे आहे ते बकेट सुद्धा स्टीलचं अशा प्रकारचं दिसायला पाहिजे. म्हणून पूर्वी सगळे तुमच्या आमच्या घरामध्ये पूर्वी जर काही जर होतं तर गंगाळ जे आहे ते गंगाळ अशा प्रकारचं होतं आणि त्या गंगाळाच्या पाण्यामध्ये स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकारचं करायचं. बघा आपले पूर्वज जे आहे ते पूर्वज किती अशा प्रकारचे हुशार होते. याचा थोडा विचार जो आहे तो विचार अशा प्रकारचा करा. ज्यावेळेस तुम्हाला मला स्नान करायचं आहे त्यावेळेस कमीत कमी तुमच्या आमच्या मुखामधून गंगा हा शब्द जो आहे तो शब्द अशा प्रकारचा बाहेर पडला पाहिजे. म्हणून गंगाळ जे आहे ते गंगाळ अशा प्रकारचं तुमच्या पूर्वज आहे ते पूर्वज घरी ठेवत असत आणि मग त्या गंगामध्ये पाणी घ्यायचे. पाणी घेऊन कमीत कमी गंगा योजनासाठी मुद्दे सर्व पापेभ्यो विष्णू लोकात सगळ्याची प्रकार असा आहे. नुसतं नामदेव महाराजांनी वर्णन करताना वर्णन केले की नाही, वाचे म्हणता गंगा गंगा सगळं दोष जाती गंगा. नामदेव महाराज वर्णन करताना अशा प्रकारचं वर्णन करतात. नुसतं वाचे गंगा गंगा अशा प्रकारचं जरी म्हणलेलं असेल तरी पण पापाची निवृत्ती जी आहे ती पापाची निवृत्ती अशा प्रकारची होते असं नामदेव रायांचं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं आहे. आता तुम्ही म्हणतात की महाराज आम्ही इथं नर्मदा परिक्रमेला आणि तुम्ही सगळं गंगेचं महात्म्य जे आहे ते गंगेचं महात्म्य अशा प्रकारचं सांगायला लागला. प्रकार असा असतो की कोणतीही तुलना जी आहे ती तुलना अशा प्रकारची करत असताना एकाला जास्ती लेखायचं एकाला कमी लेखायचं असा कुठला प्रकार जो आहे तो प्रकार अशा प्रकारचा नाही, लक्षात ठेवा. पण तुलनात्मक दृष्ट्या जे आहे त्या तुलनात्मक दृष्ट्या त्याला बोलावं लागतं. त्याच्याशिवाय तुलना जी आहे ती तुलना अशा प्रकारची होत असते. कोणत्याही गोष्टीची तुलना जी आहे ती तुलना करत असताना त्याच्याबरोबर ही वस्तू जी आहे ती वस्तू अशी आहे आणि ती वस्तू तशी अशा प्रकारची आहे याची एकूण एकाची तुलना जी आहे ती तुलना अशा प्रकारची करावी लागते. त्यावेळेस ती तुलनात्मक दृष्ट्या अशा प्रकारची होत असते. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येईल. बायकोनी काय केलं आण्याच्या आजचा योग जो आहे तो योग अशा प्रकारचा चांगला होता. कालचा दिवस झाला, पौर्णिमेचा दिवस अशा प्रकारचा झाला. त्याला कालच्या दिवसाला आपण काय म्हणत असतो, नव्याची पौर्णिमा. आणि त्या नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशी बायकोने काय केलं, गरम गरम पुरणाच्या पोळ्या केल्या. गरम पुरणाची पोळी नवऱ्याला बसवलं आणि तव्यावरून अशा प्रकारची काढलेली पोळी जी आहे ती पोळी कुठं ठेवली, नवऱ्याच्या पानामध्ये त्याच्या ताटामध्ये अशा प्रकारची गरम पोळी जी आहे ती गरम पोळी अशा प्रकारची टाकली आणि बायकोने नवऱ्याला विचारलं, अहो पोळी कशी झाली मला सांगा बरं. आता ते म्हणता आता तर तू पोळी वाढलीस, अजून तोंडात गेलीच नाही आणि कशी झाली कसं विचारलीस तू. खा लवकर खा म्हणजे मला समजेल की चांगली पोळी झाली. ते काय म्हणतात त्याला साखर जास्त झाली कमी झाली काय झालं काय नाही, व्यवस्थित भाजली का नाही, हे सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं मला समजेल. म्हणून त्यानं ती पोळी पुरणाची पोळी जी आहे ती पोळी अशा प्रकारची गरम पोळी तोडली. आता तुम्ही लक्षात घ्या मी काय म्हणतो ते तुमचा अनुभव घ्या. पुरणाची पोळी गरम तोडल्याबरोबर ते गरम ते झालेलं पुरण जे असतं ते पुरण पहिले त्या हाताला चिकटत होतं. पहिलं ते पुरण जे असतं ते पुरण हाताला अशा प्रकारचं चिकटतं
आणि त्या हाताला चिकटल्यावर त्याला ते पूर्ण गरम अशा प्रकारचं झाल्याबरोबर त्याने ते हो 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 करीत अशा प्रकारचे झालं आणि बायको सारखं विचार लागली कशी झाली कशी झाली कशी झाली. त्याने सांगितलं आता तर पूर्णाची पोळ्याची तुकडे जी आहे ती तुकडे पूर्ण अशा प्रकारचा तोडलेला आहे, अजून ती काही खाल्ली नाही. प्रकार असा असतो की गरम पोळी जर गरम गरम जर पोळी जर खाल्ली तर पहिल्यांदा ती गरम पोळी तोंडात जर गेली कुठं चिकट असत तर ते टाळाला जाऊन चिकटते. बायकोनं सांगितलं अहो तुम्हाला जर अशा प्रकारचे वाटत असेल तर मी तुम्हाला अजून तूप जे आहे ते तूप अशा प्रकारचं जास्ती वाढते, चांगलं अशा प्रकारचं हे करते, पण अगोदर पोळी जी आहे ती पोळी कशी झाली तुम्ही सांगा. त्यानं सांगितलं आता थोडस तर थंड होते, त्या पूर्णाला थोडस अशा प्रकारचं थंड होते, मग कशी झाली काय झाली अशा प्रकारची सांगतो तुला. असं थोडस सांगत असताना त्यानंतर ते घास जो आहे तो घास अशा प्रकारचा तोंडामध्ये घातला आणि जे व्हायचं ते झालं. ते गरम पोळीचा तुकडा पहिल्यांदा त्या टाळाला चिकटला आणि ते निघता नुसतं मध्ये तोंडामध्ये गरम 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 अशा प्रकारचं झालं आणि त्या बायकोने विचारलं आता कशी झाली सांगा. सांगितलं आता अशा प्रकारची पूर्णाची पोळी खाल्ली ती टाळाला चिटकून बसली, काय तिला अशा प्रकारचं बोलायचं आहे, पण मी तुला एवढं सांगतो की पूर्णाची पोळी चांगली नाही. तुम्ही सांगा अजून तुम्हाला काही पाहिजे असं तर सांगा, पण पूर्णाची पोळी कशी झाली ते सांगा. त्याला सांगितलं चांगली झाली. आता चांगली झाली झाली नाही, आता काय याच्यापुढे काय अशा प्रकारचं बोलायला पाहिजे. तिला सांगितलं नाही नाही काय झाली ते खरं सांगा तुम्ही. माझी पोळी जी आहे ती माझी पोळी अशा प्रकारची कशी झाली ते सांगा. त्याला सांगितलं फार सुंदर अशा प्रकार झाली. ते साखर जी आहे ती साखर अशा प्रकारची व्यवस्थित आहे, पुरणपोळीमध्ये व्यवस्थित भरलेलं आहे, पोळी जी आहे ती पोळी पूर्ण अशा प्रकारची भाजलेली आहे, पोळीमध्ये कुठेही कमतरता जी आहे ती कमतरता अशा प्रकारची नाही, पोळी चांगली झालेली आहे. बायकोला पुन्हा विचारलं अहो खरं सांगा काय कशी झाली ती. आणि त्याला सांगितलं काय सांगू मी सगळं सांगायला लागलो की पूर्णाची पोळी चांगली अशा प्रकारची झाली. सांगितलं नाही कशी झाली ते सांगा. त्याच्या चटकन लक्षात आलं. त्यानं सांगितलं माझ्या आईच्या पेक्षा तुझी पूर्णाची पोळी चांगली झाली. आता म्हणजे तुलना करत असताना तिच्या आई त्याच्या आईची तुलना हिच्यासोबत केली म्हणजे ते बरोबर होत असतं. तुलनात्मक दृष्ट्या अशा प्रकारचा ज्यावेळेस विचार केला जातो त्यावेळेस एकाला मोठं करायचं एकाला लहान करायचं असा कुठलाही प्रकार आहे तो प्रकार अशा प्रकारचा नाही, लक्षात ठेवा. म्हणून गंगेचं महात्म्य खूप मोठं अशा प्रकारचं आहे, नर्मदेचं महात्म्य कमी अशा प्रकारचं आहे. असं मला तिथं कुठेही लेखन जे आहे ते लेखन अशा प्रकारचं करायचं नाही, मला बोलायचं नाही. पण जे नर्मदेचं महात्म्य जे आहे ते नर्मदेचं महात्म्य मी जे काही वाचलेलं आहे ते वाचलेलं शिवपुराणामध्ये नर्मदेचं महात्म्य जे आहे त्या शिवपुराणामध्ये नर्मदेचं महात्म्य अशा प्रकारचं आलेलं आहे. आणि त्या शिवपुराणामध्ये नर्मदेचं वर्णन जे आहे ते वर्णन करत असताना काही काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये विशेषतः महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टीचाच उहापोह मला इथं करायचा आहे, बाकीचं काही सगळं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करायचं नाही, मला लक्षात ठेवा. म्हणून नर्मदेचं पाणी आहे ते नर्मदेचं पाणी काय आहे, गंगा जे आहे ते गंगेचं अशा प्रकारचं पाणी काय आहे, या सगळ्याचा विचार करत असताना तीन गोष्टीच्या पद्धतीच्या योगाने त्याचा विचार जो आहे तो विचार व्हायला पाहिजे. गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी क्रम म्हणत असताना असाच क्रम जो आहे तो क्रम आहे असाच म्हणतोच ना, असा मला काही समजत नाही, थोडं सांगितलं बरं का. असाच क्रम जो आहे तो असाच क्रम अशा प्रकारचा म्हटला असतो. पहिल्यांदा कोणाचं नाव जर घेतलेलं असेल तर ते गंगेचं नाव जे आहे ते गंगेचं नाव अशा प्रकारचं घेतलं जातं. प्रकार असा आहे की तुम्ही आम्ही आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत आज नर्मदा पुराण जे आहे ते नर्मदा पुराण अशा प्रकारचं ऐकलेलं आहे. आणि मी पहिल्या दिवशीपासून जे नर्मदा पुराण ऐकलेलं आहे त्या नर्मदा पुराणामध्ये जोशी महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी ते रोजच अशा प्रकारचं सांगतात. थोडस बारकाईने ऐकत जा म्हणजे तुमच्या लक्षात येतं. त्यांनी सांगितलं हे नर्मदा प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची
तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची आहे. ही पहिली गोष्ट जी आहे ती पहिली गोष्ट अशा प्रकारची सांगितली. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की या नर्मदेच्या तटावर सगळ्यांनी तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची केली. ब्रह्मदेवापासून सगळे जण जे आहेत त्या सगळ्यांनी या नर्मदेच्या तटावर तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची केली. असे दोन विषय जे आहेत ते दोन विषय ते रोज जे आहे ते रोज तुम्हाला आम्हाला सांगतात लक्षात ठेवा. प्रकार असा आहे, असं जर नर्मदेच्या ठिकाणी जर असेल तर मग गोदावरीच्या त्या गंगेचे आहे त्या गंगेच्या ठिकाणी अशा प्रकारचं ते आहे का नाही हा एक विषय आहे. तो विषय अशा प्रकारचा आहे. आणि या दोन्हीचा ज्यावेळेस समन्वय आहे तो समन्वय अशा प्रकारचा ज्यावेळेस करायचा असतो त्यावेळेस दोघांची तुलना जी आहे ती तुलना अशा प्रकारची, म्हणजे गंगा मोठी आहे इथं नर्मदा कमी अशा प्रकारची आहे असं मला कुठेही वर्णन करायचं नाही. पण गंगेचं काय वैशिष्ट्य आहे आणि नर्मदेचं अशा प्रकारचं काय वैशिष्ट्य आहे याची तुलना जी आहे ती तुलना अशा प्रकारची मला करायची. लक्षात ठेवा. प्रकार असा आहे, आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक तिन्ही गोष्टींनी त्या दोघांचा समन्वय जो आहे तो समन्वय अशा प्रकारचा आपल्याला साधता येतो. जर आदिभौतिक जर विचार जर केला तर आपल्याला असं पाहता येतं भौतिकदृष्ट्या आपण त्या गंगेचा जर विचार जर केला तर गंगेचं नाव सगळ्यात पहिल्यांदा का आलं असं जर कोणी जर विचारलं तर आता तर फार सोपं जे आहे ते सोपं अशा प्रकारचं होऊन गेलेलं आहे. इतकं सोपं अशा प्रकारचं झालेलं आहे. काय झालं ते मी अमेरिकेला होतो बघा 6 महिने. आणि ते 6 महिने असताना योगायोग असं झाला की तिथे एक महाराष्ट्रीयन मंडळ होतं आणि ते महाराष्ट्रीयन मंडळ त्यांना शनिवार रविवार सुट्टी असायची. त्या शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये त्यांनी मग असं एकत्र यायचं. ते सगळेजण जे आहे ते 5-25 जण एकत्र यायचं. विष्णू सहस्रनाम म्हणायचं, भगवद्गीता म्हणायची, रामरक्षा म्हणायचं, पांडुरंगाचा अष्टक अशा प्रकारचं म्हणायचं. असं सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं चालायचं. आणि मग ती एकाचा घर ठरायचं. आज यांच्या घरी उद्या त्यांच्या घरी परवा त्यांच्या घरी असं ते सारखं आठवड्यावर अशा प्रकारचं ते चालायचं. असा तो प्रकार चालू होता. आता ते आमची मुलगी जावई जायचे निवडायचे, चला तुम्हाला घेऊन जातो. आम्ही जायचं. मग आता आम्हाला तरी काय काम होतं, आम्ही त्यांच्यासोबत जायचं. आणि योगायोग असा झाला की तिथं ते गणपतीचे पुजारी ते देव जे आहे ते देव अशा प्रकारचे तिथं होते. ते आमच्यासारखेच अशा प्रकारचे वयस्कर होते. ते बोलता सहज मला म्हणले, महाराज तुम्ही कंधारकर म्हणता, शंकर महाराजांची तुम्ही कोण? म्हणलं मी पुतण्या. अहो म्हणजे शंकर महाराजांचे प्रवचन ते कधी ऐकलेले आहेत. तुम्ही कीर्तन प्रवचन करता का? म्हणजे मी कीर्तन प्रवचन करतो. मग ते म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे आपण असं करू की तुमचं एक प्रवचन जे आहे ते प्रवचन अशा प्रकारचं ठेवू. म्हणजे काय हरकत नाही, ठेवायचं प्रवचन. मग प्रकार असा की ते प्रवचन जे आहे ते प्रवचन त्या लोकांनी ठेवलं. असाच एक हॉल जे आहे तो हॉल त्यांनी केला, प्रवचन ठेवलं. जवळजवळ 100-150 लोक जे आहेत ते 100-150 लोक त्या प्रवचनासाठी आले. आणि आल्यानंतर मी तिथं प्रवचन केलं. पण तिथले जे लोक होते ते तिथल्या लोकांनी सांगितलं हे आम्ही सगळं ऐकलेलंच आहे, हे नको आम्हाला. हे ऐकलेलं जे आहे ते ऐकलेलं अशा प्रकारचं नको. वेदाच्या ऋचा ज्या आहेत त्या वेदाच्या ऋचा अशा प्रकारच्या काय सांगतात हे आम्हाला ऐकायचं. आता मी म्हटलं वेदाच्या ऋचा अशा प्रकारचे ऐकायचे आहेत. वेद काय बोलतोय जर सांगायचं असेल तर माझं काही वेद जो आहे तो वेद अशा प्रकारचा नाही. त्या ऋचा ज्या आहेत त्या ऋचा नाही. त्याचा अर्थ जो आहे तो त्याचा अर्थ अशा प्रकारचा पाहावा लागेल. त्याला समन्वय जो आहे तो समन्वय अशा प्रकारचा साधावा लागेल. ते डोकेबाज म्हणजे सगळे डोकेबाज बाहेर देशामध्ये आणि तुम्ही लोक सगळे इथं. त्यांनी सांगितलं त्याची काळजीच करू नका. वेळ तुम्हाला पाहिजे ना 10 मिनिटात तुम्हाला मी जाणून देतो. लगेच त्यांना लॅपटॉप करायला सगळ्या वेदाच्या ऋचा अशा प्रकारच्या आम्हाला दाखवल्या. पुन्हा शनिवारी ऋचा जे आहे त्या ऋचेचं अशा प्रकारचं विश्लेषण तुम्ही करायचं. म्हणजे काय हरकत नाही. म्हणजे याचा अर्थ एवढा सांगायचंय. आता फार काही अवघड जे आहे ते अवघड अशा प्रकारचं राहायचं नाही. प्रत्येकासोबत मोबाईल झालेला आहे
आणि प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये सगळे विषय, जगातले सगळे विषय तिच्यात आलेले लोकांना क्षेत्रात. फक्त तुम्हाला आम्हाला काय पाहिजे ते त्याला सांगायचं, ते सगळे विषय तुम्हाला आम्हाला देतात, लक्षात ठेवा. म्हणून जर आदिभोवती जर विचार अशा प्रकारचा जर केला तर तुम्ही तुमचे मोबाईल आहेत इथं बसून नाही टाकत का, आपल्या आपल्या ठिकाणावर गेल्यानंतर लहान काढा आणि मग बघा आदिभोवतीचा विचार अशा प्रकारचं करा. गंगेचं पहिलं नाव जे आहे ते गंगेचं पहिलं नाव अशा प्रकारचं का आलं असं जर कोणी जर विचारलं तर आदिभोवती जर विचार जर केला तर भारतामध्ये सगळ्यात मोठा अशा प्रकारचं अंतर म्हणजे हिमालयापासून निगेपासून ती गंगा जी आहे ती गंगा सागराला अशा प्रकारची मिळते. हे त्याचं किलोमीटरचं अंतर जे आहे ते अंतर सगळ्यात जास्ती कोणतं जर असेल तर ते गंगेचं अशा प्रकारचं हे लक्षात ठेवा. असं प्रत्येक जे आहे ते प्रत्येकाचं तुम्हाला पाहता येईल. म्हणून आदिभौतिक अशा प्रकारचा जर विचार जर केला, आदिभौतिकाचा जर विचार जर केला तर तुम्हाला पाहता येतं की गंगा जी आहे ती गंगा अशा प्रकारची हिमालयापासून निघालेली गंगा. आता तसा बारकाईनं पुष्कळ जर विचार जर केला, भौतिकदृष्ट्या जर विचार जर केला तर तुम्हाला आपण असं पाहता येतं गंगेचा ओघ आहे तो गंगेचा ओघ हिमालयापासून निघालेला असल्यामुळं तो गंगेचा प्रवाह जो आहे तो गंगेचा प्रवाह फार जोराचा अशा प्रकारचा आहे, खूप जोरात अशा प्रकारचा आहे. गंगेमध्ये तुम्ही जर हरिद्वार ऋषिकेशात असलेला तर गंगा जी आहे ती गंगा एवढी जोरात अशा प्रकारची वाहते की तिथं त्या गंगेचा ओघ आहे तो ओघ अशा प्रकारचा करू शकत नाही आपण. एवढी ती गंगा जी आहे ती गंगा अशा प्रकारची जोरात वाहते. तो दुसरा गोष्ट आपल्याला विचार करताना आपल्याला असा विचार करता येतो ही जी नर्मदा जी आहे त्या नर्मदेचा जर विचार जर केला तर नर्मदा जी आहे नर्मदेचा प्रवाह जो आहे तो नर्मदेचा प्रवाह सुद्धा गंगेच्या प्रवाहितकाच प्रवाहित अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. कारण ही जर अहमदनगरहून अशा प्रकारची निघालेली नर्मदा जी आहे ती नर्मदा तुम्ही जर पुढे जर गेला तर तिचा प्रवाह जो आहे तो तिचा प्रवाह तेवढाच वेगाचा अशा प्रकारचा आहे. पण वेग जो आहे तो वेग गंगेचा जेवढा वेग आहे तेवढा वेग नर्मदेचाच आहे, तो नर्मदेचा अशा प्रकारचा नाही, लक्षात ठेवा. भौतिकदृष्ट्या जर विचार जर केला तर भौतिकदृष्ट्या गंगा जी आहे ती गंगा पहिल्यांदा त्याच्या किलोमीटरचा जर अंतराचा विचार जर केला तर गंगा सगळ्यात मोठी लांब अशा प्रकारची भारतामध्ये सगळ्यात मोठी नदी जर कोणती जर असेल तर भौतिकदृष्ट्या गंगा ही नदी जी आहे ती गंगा ही नदी सगळ्यात मोठी अशा प्रकारची नदी आहे. आणि नुसतीच मोठी नदी आहे असं समजू नका, तर गंगेचं पाणी जे आहे ते गंगेच्या पाण्याचा भौतिकदृष्ट्या जर विचार जर केला, आदिभौतिक गंगेचा जर विचार जर केला, आदिभौतिकदृष्ट्या जर गंगेच्या पाण्याचा विचार जर केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी अलीकडचं नाही बरं का, आता इकडे अलीकडे अशा प्रकारचं नाही, पण हरिद्वार ऋषिकेश या ठिकाणी गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी तुम्ही आणलं भरून आणलं, लक्षात ठेवा मी काय म्हणतो, गंगेचं पाणी हरिद्वार ऋषिकेशच्या ठिकाणी गंगेचं पाणी जर एखाद्या बाटलीमध्ये भरून आणलं, एखाद्या घागरीमध्ये अशा प्रकारचं जर भरून आणलं तर गंगेचं पाणी कितीही दिवस ठेवा, मला सांगतो गंगेचं पाणी कितीही दिवस ठेवा गंगेचं पाणी नासत नाही, खराब होत नाही, लक्षात ठेवा काय म्हणतो ते. गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी, कारण बाकीच्या पाण्याचा जर विचार जर केला तर बाकीचं पाणी जे आहे ते बाकीचं जर पाणी काही दिवस जर राहिलं तर ते काही दिवस राहिलेलं पाणी जे आहे ते काही दिवस राहिलेलं पाणी खराब जे आहे ते खराब अशा प्रकारचं होतं. थोडस पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, आपण जे रोज पाणी प्यायला लागतो की नाही बाटलीतलं, ते रोज बाटलीतलं अशा प्रकारचं पाणी प्यायला, त्या बाटलीवर सुद्धा एक्सपायरी डेट अशा प्रकारची असते, म्हणजे या दिवशी ते पाणी जे आहे ते पाणी खराब अशा प्रकारचं होणार, असं त्याचा शेवट जे आहे तो शेवट अशा प्रकारचा असतो, लक्षात ठेवा. पण गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी किती दिवस तुम्ही ठेवा, गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी कधी जे आहे ते कधी अशा प्रकारचं खराब होत नाही, हे त्या गंगेच्या पाण्याचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणता की महाराज
नर्मदेच्या पाण्यामध्ये नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य जे आहे ते नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य काय आहे? नर्मदेच्या पाण्याचे 2-3 वैशिष्ट्य जे आहेत ते 2-3 वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत, लक्षात ठेवा. नर्मदेचं पाणी जे आहे ते नर्मदेचं पाणी भौतिकदृष्ट्या जे आहे ते भौतिकदृष्ट्या गंगेच्या पाण्याचं त्याचा म्हणजे लांबी जी आहे ती लांबी अशा प्रकारची तेवढी नसेल, पण आदिभौतिक नर्मदेच्या पाण्याचा विचार जर केला तर तुम्हाला लक्षात येईल की नर्मदेचं पाणी जे आहे ते नर्मदेचं पाणी 2 प्रकाराने उपयुक्त जे आहे ते 2 प्रकाराने उपयुक्त अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. एक तर नर्मदेचं खरं म्हणजे या नर्मदेच्या प्रदक्षिणेमध्ये या प्रदक्षिणेचा नियमच असा आहे की नर्मदा परिक्रमा जर करायची असेल तर स्नान नर्मदेच्या पाण्यानेच करायचं आणि नर्मदेचंच पाणी प्यायचं, बाकीचं कुठलंही पाणी प्यायचं नाही. हे नर्मदेच्या या प्रदक्षिणेचं महत्व जे आहे ते महत्व अशा प्रकारचं आहे. नर्मदेच्या तटाच्या बाजूला इकडं तिकडं कुठेही आहे कुठेही अशा प्रकारचं जाता येत नाही. आता हे प्रणव महाराज आहेत यांनी पायी प्रदक्षिणा केलेली आहे. त्यांनी जर पायी प्रदक्षिणा अशा प्रकारची जर केलेली असेल तर त्यांना तुम्ही विचारा, जी पायी प्रदक्षिणा आहे ती पायी प्रदक्षिणा नर्मदेच्या काठावरूनच आहे, बरोबर आहे ना? नर्मदेच्या काठावरून अशा प्रकारची ती पायी प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा आहे. नर्मदेचा काठ सोडून ती प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची नाही, लक्षात ठेवा. कारण स्नान करत असताना नर्मदेचं पाण्याने स्नान करायचं, नर्मदेचं पाणीच प्यायचं. नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की आता तुम्हाला सगळ्यांना अशा प्रकारचा थोडासा अनुभव आहे, तो अनुभव अशा प्रकारचा आलेला आहे. तुम्ही आम्ही सगळेजण विशेषतः मी सांगतो, मी स्वतः घरी उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरम पाण्याशिवाय मी स्नान करत नाही. उन्हाळ्यात सुद्धा थोडस पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. उन्हाळा संपत आलेला असतो, पावसाळा सुरू झालेला असतो आणि आमची दिंडी असते. त्या दिंडीमध्ये सुद्धा मी प्रत्येक ठिकाणी गरम पाण्याने स्नान करतो. दिंडीमध्ये सुद्धा खरं म्हणजे चालून उष्णता वाढलेली असते, थंड पाण्याने स्नान करायला पाहिजे, पण मला थंड पाणी जे आहे ते थंड पाणी चालतच नाही. मी गरम पाणी घरी असो की बाहेर असो कुठेही अशा प्रकारचा असो, मी गरम पाणी आणि स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकारचं करतो. पण स्नान करत असताना आता जवळजवळ हे खालचं जे आपण स्नान केलं, किती स्नान झाले आपले नर्मदेचे कोणाला माहिती का? फक्त आपण 10 दिवस झाले, 10 दिवसामध्ये 5 दिवस नर्मदेचं स्नान घ्यायचे, नर्मदेचं स्नान 5 दिवस अशा प्रकारचं नर्मदेचं स्नान केलेले, लक्षात ठेवा. 5 दिवसामध्ये नर्मदेचं स्नान करत असताना बरेच जणांना सर्दी झाल्यासारखी वाटली. फक्त लक्षात ठेवा मी काय म्हणतो, सर्दी झाल्यासारखी वाटली. ती सर्दी खूप जर झाली असेल तर एखादी दिवस अशा प्रकारची राहिली, ती सर्दी लगेच निघून गेली, लक्षात ठेवा. फार काही अशा प्रकारचे हे राहिलं नाही. म्हणून नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे, नर्मदेचं स्नान जर केलं तर तुमच्या त्या ठिकाणी त्या नर्मदेच्या पाण्याची ऊर्जा जी आहे ती ऊर्जा अशा प्रकारची येते, लक्षात ठेवा. पहिलं वैशिष्ट्य आहे. आणि दुसरी वैशिष्ट्य असं आहे नर्मदेच्या पाण्याचं की नर्मदेचं पाणी नुसतं तहान जी आहे ती तहान भागवत नाही, लक्षात ठेवा. नर्मदेचं पाणी जर पिलं तर ती नर्मदा भूकही भागवते, लक्षात ठेवा. नर्मदेचं पाणी जे आहे ते नर्मदेचं पाणी भूकही अशा प्रकारची भागवते. तुम्ही जर पोटभर जर नर्मदेचं जर पाणी जर पिलं तर कमीत कमी तुम्हाला 2 तास जे आहे तर 2 तास झोप लागणार नाही, लक्षात ठेवा. असं या नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे. म्हणजे नर्मदेचं पाणी जे आहे ते पाणी तहानही भागवते आणि नर्मदेचं पाणी भूकही अशा प्रकारचं भागवते. गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी तहान भागवेल, पण भूक जी आहे ती भूक अशा प्रकारची भागवत नाही. त्याचं कारण जे आहे ते त्याचं कारण
भौतिक दृष्ट्या जर विचार जर केला तर ती गंगा ज्या ज्या ठिकाणून वाहत येते तिथे तिथे सगळं आहे ते सगळे तुम्ही बघा नर्मदेच्या ठिकाणी तुम्ही तिथं स्नान केलं तिथं त्या नर्मदेच्या ठिकाणी असणारे जे खडक आहेत दगड अशा प्रकारचे आहेत त्या दगडाला छेदून ते पाणी असतं ते छेदून अशा प्रकारचं पाणी निघत असतं. कुणी जर केलेलं असेल तर त्याने लक्षात घ्या. भेडाघाटला कोण गेले? भेडाघाटला नर्मदेच्या घाट ज्यांना भेडाघाटला गेले त्याच्या लक्षात ठेवा. भेडाघाटच्या ठिकाणी तिथं ती नर्मदा अशा प्रकारची आहे ती नर्मदा तिथं नुसते दगड जे आहेत त्या दगडामधून ती नर्मदा जी आहे ती नर्मदा अशा प्रकारची वाहते आणि इथल्या दगडाचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे त्या दगडाच्या ठिकाणी असणारं खनिज जे आहे ते खनिज त्या दगडात ते नर्मदेच्या पाण्याच्या योगाने जो प्रवाहित अशा प्रकारचं होतं ते तुमच्या आमच्या शरीर सर्वांची असणारं आवश्यक खनिज जे आहे ते खनिज ती नर्मदा त्या दगडामधून अशा प्रकारची घेत असते लक्षात ठेवा. थोडस म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या बोलतो तुम्हाला आपण तुम्ही आम्ही कोणतं पाणी पितो? बिस्लरीचं पाणी पितो बरोबर ना. बिस्लरीचं पाणी बिस्लरीचं पाणी म्हणजे काय असतो? शुद्ध पाणी असं म्हणतो त्याला. शुद्ध पाणी अशा प्रकारचं म्हणतो त्या पाण्याला काय म्हणतो? शुद्ध अशा प्रकारचं पाणी म्हणतो. पण एक लक्षात ठेवा ते पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे मला तिकडं जायचं नाही. आता काय फार मोठा अवघड अशा प्रकारचं होऊन बसलंय. कारण प्रकार असा झालाय की शुद्ध पाणी कशाला म्हणायचं अशुद्ध पाणी अशा प्रकारचं कशाला म्हणायचं हे एक संशोधनाचा विषय होऊन बसलाय लक्षात ठेवा. शुद्ध पाणी तेच असतं की जे जमिनीच्या मधून अशा प्रकारचं बाहेर प्रवाहित होत असतं त्याला खरं शुद्ध पाणी जे आहे ते शुद्ध पाणी अशा प्रकारचं म्हणतात. आता थोडं पुढे सांगतात तुम्हाला बिस्लरी कशाला म्हणतात माहिती का तुम्हाला? आपल्या घराच्या छतावर प्लास्टिकचे टोपले ठेवायचे. काय ठेवायचे? प्लास्टिकचे टोपले ठेवायचे. प्लास्टिकचं मोठं भांड काय काय जे काही प्लास्टिकचं अशा प्रकारचं असेल काचेचं असेल असे काचेचे मोठमोठे भांडे जे आहेत ते भांडे अशा प्रकारचे ठेवायचे. केव्हा ठेवायचे? पावसाळा सुरू झाला की ठेवायचे आणि पावसाळा सुरू झाल्याबरोबर ते भांडे जे आहेत ते भांडे भरून घ्यायचे. खरं बिस्लरी पाणी ते आहे लक्षात ठेवा. खरं बिस्लरी पाणी जे आहे ते खरं बिस्लरी पाणी ते खरं अशा प्रकारचं आहे लक्षात ठेवा. हे तुम्ही आम्ही जे बाटलीतलं पाणी पितो की नाही त्याच्यामध्ये खरं जे पाण्याचा जो गुणधर्म आहे तो गुणधर्म काढून टाकलेला जातो. जो मातीचा अंश अशा प्रकारचा असतो ते खनिज अशा प्रकारचे आहेत हे सगळे खनिज काढून टाकले जातात आणि नुसतं तुम्हाला आम्हाला थोडस गावरानी भाषेमध्ये बोलतो लक्षात ठेवा. तुम्हाला नुसतं ताक पाजवतात लक्षात ठेवा. बस काही नाही. लोणी काढून घेतलं असतं नुसतं ताकावर भांडण तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला पण प्रकार असा झालेला आहे की तेल जे आहे ते तेच पाणी अशा प्रकारचं आमचे नंदू साहेब आलेत काय? आलेत काय? त्यांना बिस्लरीच्या पाण्याशिवाय चालत नाही. आणि पुन्हा पुढचं सांगतो तुम्हाला बिस्लरीचं पाणी तर सोडून जाणार त्यांना ते एकाच कंपनीचं पाणी चालत नाही. दुसरं कंपनी सुद्धा चालत नाही लक्षात. म्हणजे प्रकार असा आहे पाणी एकच आहे सगळं पाणी जे आहे ते पाणी एकच अशा प्रकारचं आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा बदल आहे तो बदल अशा प्रकारचा चालत नाही. पण खरं पाणी जे आहे ते खरं पाणी पूर्वीचे लोक जे आहेत ते पूर्वीचे लोक जिथं जिथं पाणी प्रवाहित होत असत जिथं जिथं सरळ सरळ बोलायचं असेल तर वाहतं पाणी जे आहे ते वाहतं पाणी जर पिलं तर त्याच्या इतकी चांगली तहान आणि त्याच्या इतकं चांगलं शरीराला दुसरं काही जे आहे ते काही अशा प्रकारचं नसतं. पण योगायोग असा झालेला आहे की आपले शरीर असे फार सुंदर रूप असेल ते पाणी चालतच झाले होतं. ते प्रवाहित असलेलं पाणी जे आहे ते प्रवाहित असलेलं पाणी अशा प्रकारचं चालणं झालंय. पाण्याचे पैसे देऊन पाणी प्यायला आमचे महाराज म्हणायचे आता काही दिवसानं पाणी तर विकत मिळायलाच लागलेलं आहे पण काही दिवसानं ऑक्सिजन सुद्धा लावावं लागत तोंडाला. स्वच्छ हवा जी आहे ती स्वच्छ हवा तुम्हाला मला घ्यायला आता कुठेही मिळणार नाही. शहरामध्ये तर
आता परवा ते तुम्ही आम्ही सगळेजण येत असताना तुम्ही बघा बातम्या ऐका, त्या बातम्यामध्ये सगळं चालू होतं, दिल्लीचं प्रदूषण 400च्या वर गेलं. अरे समोर 5 फुटावर माणूस दिसत नाही. 5 फुटाच्या माणसं सोडून द्या, श्वासोश्वास आहे तो श्वासोश्वास त्याच्यावर करता घेत असताना तो श्वासोश्वास सुद्धा घाण पाण्यात, त्या घाण्याचं वास आहे त्या वासाचा अशा प्रकारचा श्वासोश्वास घ्यायला तो, त्या घाणीच्या योगाने तुम्ही आम्ही मरतोय की काय, अशी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती शहरामध्ये निर्माण जी आहे ती निर्माण अशा प्रकारची झालेली लक्षात ठेवा. म्हणून खरं तुम्हाला शरीर संस्थेचे आहे ते शरीर संस्थेचा मिळवायचं असेल तर ही जे प्रवाहित होणारं प्राणी जे आहे ते प्रवाहित होणारं प्राणी अशा प्रकारे जर केलं तर तुम्हाला निश्चित त्याची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती निघेल. आणि त्याच्यात नर्मदेचं पाणी जे आहे ते नर्मदेचं पाणी तुम्हाला आम्हाला तहानही भागवतंय आणि भूक जे आहे ते भूकही अशा प्रकारचं भागवते. आदिभौतिक दृष्ट्या अजून पुढे चालून एक महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला. आपल्या इथं जे काही घटना घडलेल्या आहेत आता या याच्यामध्ये झालेल्या घटना ज्या आहेत त्या घटना तुम्हाला सांगतो, तुम्हाला लक्षात घ्या मी काय होतो ते. नर्मदेच्या पाण्याने जे स्नान जर केलं, नर्मदेचं जर पाणी जर पिलं तर 2 पद्धतीने त्याचा उपचार आहे. तो उपचार अशा प्रकारचा होतो, नर्मदेचं जर पाणी जर पिलं तर पोटाचे सगळे विकार जे आहेत ते सगळे पोटाचे विकार नर्मदेच्या पाण्याच्या योगाने जातात. लक्षात घ्या, नर्मदेचं पाणी शुद्ध पाणी जे आहे ते शुद्ध पाणी अशा प्रकारचं नर्मदेचं पिलं तर पोटाचे सगळे विकार जे आहेत ते विकार अशा प्रकारचे जातात. आणि नर्मदेचं स्नान जर केलं तर तुमच्या आमच्या ठिकाणी असणारे कातड्याचे सगळे रोग जे आहेत ते सगळे कातड्याचे रोग नाहीसे होतात. लक्षात ठेवा. आणि याचं प्रमाण बाहेर पुढे शोधायचं काही काम नाही, मी इथंच तुम्हाला करून दाखवतो. आमचं संदीप आलाय काय संदीप याला विचारा, याचं वैशिष्ट्य असं आहे की याला घाम सारखा येतो, कपाळावर अशा प्रकारचा घाम येतो. आणि घाम आल्यामुळे प्रकार असा होतो की ते घामोळे जे आहेत ते घामायला होतात त्याला सारख्या. ज्या दिवशीपासून याला नर्मदेचं स्नान केलं की नाही याला विचारा तुम्ही, आले का घामल्या तुला. आता एक आमचे पाहुणे अशा प्रकारचे आहे, मंजू नावाचे पुण्याची अशा प्रकारची आहे, तिला विचारा. तिचा एक पाय जो आहे तिचा एक पाय एक पाय अशा प्रकारचा ह्याच्यामध्ये गेलेला होता. आणि दुसरी गोष्ट आमची एक मामे म्हणजे हिच्या मामाची मुलगी अशा प्रकारची आहे, तिला नागविडा झालेला होता. तिनं पहिल्या दिवशी नर्मदेचं स्नान केलं, पहिल्या नर्मदेच्या स्नानामध्ये तिचा नागविडा संपून गेला. हे नर्मदेच्या पाण्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे पोटामध्ये जर गेलं तर पोटाचे विकार पूर्ण जातात बाहेर. म्हणून सगळ्यांना विनंती करून सांगतो, नर्मदेचं स्नान करा, थंडी वाजू द्या बरं का, थंडी वाजू द्या. नर्मदेचं स्नान अवश्य अशा प्रकारचं करा, जेणेकरून दोन्ही गोष्टी आहेत त्या दोन्ही गोष्टी अशा प्रकारचं होईल. आणि तिसरी अध्यात्माचा जर विचार जर केला तर शरीर शुद्धीसाठी गंगेचं पाणी असो की नर्मदेचं पाणी अशा प्रकारचं असो, हे शरीर शुद्धीसाठी परमार्थ ज्याला करायचं आहे त्या प्रत्येकाला परमार्थ जर करायचा असेल तर पहिल्यांदा काही जर करायचं असेल तर शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी आवश्यक जी आहे ती आवश्यक अशा प्रकारची असते. लक्षात ठेवा. शरीर शुद्धी शिवाय परमार्थच आहे तो परमार्थ अशा प्रकारचा होत असतो. लक्षात ठेवा. म्हणून शरीर शुद्धीसाठी पहिल्यांदा जर काही करायचं असेल तर गंगा यमुना सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सगळ्या पवित्र नद्या आहेत त्या पवित्र नदीचं स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकारचं करा की ज्याच्या योगाने आपली शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी अशा प्रकारची होईल. आणि एकदा शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी झाली म्हणजे आपोआपच हळूहळू मनाची शुद्धी जी आहे ती मनाची शुद्धी अशा प्रकारची होत असते. लक्षात ठेवा. म्हणून गंगा जी आहे ती गंगा अशा प्रकारची भौतिकदृष्ट्या जर विचार जर केला तर भौतिकदृष्ट्या गंगा फार अशा प्रकारची मोठी आहे.
म्हणून गंगेचं नामस्मरण अशा प्रकारचं करत असताना पहिल्यांदा गंगेचं नामस्मरण केलं जातं आणि मग बाकीच्या सगळ्या बाकीच्या नद्यांचं नामस्मरण जे आहे ते बाकीच्या नद्यांचं नामस्मरण करत असताना नर्मदेचं नामस्मरण जे आहे ते नर्मदेचं नामस्मरण अशा प्रकारचं करतो तुम्ही आम्ही. त्याचं कारण जर काही असेल तर त्या कारणाच्या योगाने या नद्यांच्या नुसत्या नावामध्ये वैशिष्ट्य अशा प्रकारचं असं आहे की याचं नाव जरी घेतलं तरी पण तुमची आमची शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी अशा प्रकारची होत असते. थोडस कोणाला समजेल कोणाला समजणार नाही पण सांगतो तुम्हाला. आम्ही रोज संध्या करतो आणि संध्या करत असताना सगळ्यात पहिल्यांदा विधी जो आहे तो विधी अशा प्रकारचा जर कोणता जर असेल तर भस्मधारणा हा एक पहिला विधी आहे. लक्षात ठेवा भस्मधारणा बरं का आपण आम्ही सुद्धा रोज भस्म लावत असतो बरं का असं समजू नका तुम्ही की हे असे गंध लावतात. आम्ही सुद्धा रोज भस्म लावत असतो. भस्माशिवाय शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी अशा प्रकारची होत नाही. अग्निविधी भस्म वायुविधी भस्म जलविधी भस्म स्थलविधी भस्म आम्ही हे सगळे जे आहे ते सगळे अशा प्रकारचं भस्म जे आहे ते भस्मधारणा विधी जी आहे ती भस्मधारणा विधी रोज करत असतो आम्ही. कारण भस्म लावल्याशिवाय शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी अशा प्रकारची होत नाही. तशी स्नान शुद्धी जी आहे ती स्नान शुद्धी करत असताना शरीर शुद्धी जी आहे ती शरीर शुद्धी करत असताना या सगळ्या नद्याचे नाव जे आहे ते नाव जरी अशा प्रकारचे घेतले तरी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो नामदेवरायांनी वर्णन करताना वर्णन केलेलं आहे. वाचे वर्णना गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. हे या सगळ्या नद्यांचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे. आता तुलनात्मक दृष्ट्याचा विचार जर केला तर तुम्ही आम्ही सगळेजण कुठं राहतो महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे राहतो आणि तुम्ही आम्ही सगळेजण वारकरी जे आहेत ते वारकरी अशा प्रकारचे आहोत आणि वारकरी असल्यामुळे आपलं सगळ्यांचं दैवत जे आहे ते दैवत कोणतं असेल तर ते परमात्मा पांडुरंग हे आपलं दैवत जे आहे ते दैवत अशा प्रकारचं आहे. आणि त्या पंढरपूर क्षेत्रामध्ये कुठली जर नदी जर असेल तर ती चंद्रभागा अशा प्रकारची आहे आणि त्या चंद्रभागेचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे. चंद्रभागा डोळा देखलिया नुसतं चंद्रभागाच्या त्या चंद्रभागेला डोळ्याने जरी पाहिलं तरी पण अवघेची पापे गेली तिथं तरी सगळे पाप जे आहेत त्या पापाची निवृत्ती अशा प्रकारची चंद्रभागेला नुसतं डोळ्याने जे आहे ते डोळ्याने जरी पाहिलं तरी चंद्रभागा जी आहे चंद्रभागा सगळ्या पापाची निवृत्ती जी आहे ती सगळ्या पापाची निवृत्ती अशा प्रकारची करते. म्हणून या सगळ्याचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य तुम्हाला पाहत असताना आपल्याला असं पाहता येतं की ही नर्मदेची प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची करत असताना काय काय वैशिष्ट्य जे आहे ते काय काय वैशिष्ट्य अशा प्रकारचे आहेत असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो. मी पहिल्यांदा सांगितलं प्रणव शास्त्रीने तुम्हाला सांगितलं की तप जे आहे ते तप अशा प्रकारचं या नर्मदेच्या काठावर सगळ्या ऋषीमुनी तप जे आहे ते तप अशा प्रकारचं केलेलं आहे. एवढंच नाही तर ही नर्मदा ज्यावेळेस उत्पन्न अशा प्रकारची झाली ही नर्मदा उत्पन्न झाल्याने भगवान शंकराने तपश्चर्या अशा प्रकारची केलेली होती आणि ते तपश्चर्या करत असताना भगवान शंकराच्या अंगामधून जो घाम अशा प्रकारचा निघाला त्या घामापासूनच नर्मदेची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती अशा प्रकारची झाली. म्हणजे भगवान शंकरापासून सगळ्यांनी या नर्मदेच्या तीरावर काय केली तपश्चर्या अशा प्रकारची केली. लक्षात ठेवा. सांगू ना थोडं वेळ आहे आपल्याला. ठीक आहे. प्रकार असा आहे भागवत जे आहे ते भागवतामध्ये वर्णन आहे. लक्षात ठेवा. आता हे सगळे विषय फार मोठे वेगळे आहेत वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही आम्ही म्हणत असताना नेहमी म्हणत असतो पुराण किती आहे. आता हे लक्षात ठेवा मी माझे एक वैशिष्ट्य आहे मी जास्ती बोलण्यापेक्षा तुम्ही मला जास्ती बोलत जा. पुराण किती आहेत 18 पुराण. 18 पुराणामध्ये
तीन महापुराण अशा प्रकारचे पुराण 18 अशा प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये 3 महापुराण अशा प्रकारचे आहेत. हे 3 महापुराण अशा प्रकारची येतात, हे पुराणच आहेत ना. त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या कथा ज्या आहेत त्या कथा अशा प्रकारच्या आलेल्या. भागवतामध्ये कथा झालेली आहे, महाभारतामध्ये कथा अशा प्रकारची आलेली आहे, रामायणामध्ये कथा जी आहे ती कथा अशा प्रकारची आलेली आहे. पण यांना महापुराण अशा प्रकारचं म्हणायचं आणि हे बाकीचे पुराण जे आहे ते पुराण अशा प्रकारचे आहेत. याच्यामध्ये दोघांमध्ये वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं काय आहे, ते महापुराण आहे ते पुराण अशा प्रकारचे आहे. या दोघांमध्ये वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं काय आहे, हे महत्वाचा विषय आहे. तो विषय अशा प्रकारचा आहे, लक्षात ठेवा. कारण तुम्ही आम्ही बोलत असताना इतिहास तुम्ही आम्ही ज्यावेळेस शिक्षण घेतो त्यावेळेस इतिहास जो आहे तो इतिहास अशा प्रकारचा तुम्हाला आम्हाला शिकवला जातो. आम्ही शाळेत असताना आम्हाला इतिहास शिकवला होता. आता ते फार बदल होऊन गेला. त्या शालेय शिक्षणामध्ये कॉलेज शिक्षणामध्ये एवढा बदल होऊन गेला. आमच्या मुलांनी मला विचारलं मॅट्रिक झाल्यानंतर मी बाबा काय करू. मी म्हणलं आमच्या वेळेस फक्त 3च हे होतं, एक सायन्स होतं, एक आर्ट्स होतं, एक कॉमर्स होतं. मग आपल्या पलीकडे काही विषय नव्हते आम्हाला. त्यावेळी सांगितलं असे तर 100 विषय होऊन गेले. आता याच्यात आधी बोलता बाबा आम्हाला काही माहित नाही, तुला काय करायचं तुझं असं आहे की आमच्या लहानपणी इतिहास जो आहे तो इतिहास अशा प्रकारचा शिकवला जात असेल. मग इतिहास जर अशा प्रकारचा असेल तर हे सगळे जे पुराण अशा प्रकारचे आहेत या पुराणावर सुद्धा काय म्हणायला पाहिजे, इतिहासच म्हणायला पाहिजे, इतिहासच म्हणायला पाहिजे. आणि झालेल्या घटना ज्या आहेत त्या झालेल्या घटना अशा प्रकारच्या लिहिलेल्या असतील तर त्याला इतिहास जो आहे तो इतिहासच अशा प्रकारचा म्हणायला पाहिजे. पण असं नाही, लक्षात ठेवा. असं तुम्हाला वाटण्याचं काही कारण अशा प्रकारचं नाही, लक्षात ठेवा. रामायण जे आहे त्या रामायणामध्ये कथा जी आहे ती कथा अशा प्रकारची आलेली आहे. प्रकार असा झाला, प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण असं वनवास जे आहे ते वनवासामध्ये जात असताना लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्रला विचारलं की देवा आपल्याला कुणीकडे जायचंय असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सांगितले कुठं जायचं हे मला माहित नाही, कुठं जायचंय हे मला माहित नाही. बोलिले वाल्मिक तैसाची वर्तीन. नामदेव महाराजांनी वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे. लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की बाबा मला माहित नाही कुठं जायचंय. कोणाला विचार सांगा की ना, वाल्मिक ऋषीला विचार. वाल्मिक ऋषीने पहिल्यांदा लिहून ठेवले आपल्याला कुठं जायचंय हे. वाल्मिक ऋषीने तुम्ही आम्ही जन्माच्या अगोदर अशा प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. म्हणून कुठं जायचं हे मला माहित नाही, वाल्मिक ऋषीला अशा प्रकारचं माहित आहे. पुराण जे आहे ते पुराण अशा प्रकारचं त्याला म्हणतात की जे व्हायच्या अगोदर घटना ज्या आहेत त्या व्हायच्या अगोदर घटना लिहून ठेवलेल्या असतात त्याला पुराण अशा प्रकारचं म्हणतात. लक्षात ठेवा. पुराण झाल्यानंतर अशा प्रकारचं लिहितं त्याला इतिहास म्हटला जातो. आणि पुराण जे असतं ते पुराण जे व्हायच्या घटना अशा प्रकारच्या असतात त्या घटना अगोदरच अशा प्रकारच्या लिहून ठेवलेल्या असतात त्याला पुराण जे आहे ते पुराण अशा प्रकारचं म्हणतात. आणि असे पुराण जे आहे ते असे पुराण किती आहे, 18 पुराण अशा प्रकारचे आहेत. मग तुम्ही म्हणता की महाराज 18 पुराण अशा प्रकारचे आहेत. मग 18 पुराणामध्ये 3 महापुराण अशा प्रकारचे आहेत. म्हणजे 3 महापुराण म्हणजे नेमकं काय आहे, याला महापुराण कशासाठी म्हणायचं, ते 18 पुराण तर आहेतच आहे. पण याला हे 3 वैशिष्ट्य अशा प्रकारचं 3 जे आहे 3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अशा प्रकारचे आहेत. पण यांना त्यांचं वैशिष्ट्य काय आहे. प्रकार असा आहे की बाकीच्या 18 पुराणाचा जर विचार केला आणि या 3 पुराणाचा जर विचार केला तर या 3 पुराणाचं वैशिष्ट्य असं आहे, महापुराणाचं वैशिष्ट्य असं आहे की महापुराणामध्ये लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते पुन्हा लक्षात ठेवा. महापुराणामध्ये जगाची उत्पत्ती कशी अशा प्रकारची झाली ही महापुराणामध्ये प्रत्येक महापुराणामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारची सांगितलेली आहे. जे आज तुम्ही आम्ही संशोधन सांगतो तुम्ही आम्ही अशा प्रकारचं बोलतो
हे सगळं महापुराणामध्ये अगोदरच जे आहे त्या अगोदरच अशा प्रकारचं लिहून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. जे तुम्ही आम्ही शाळेमध्ये शिकत असताना शिकलेले असतो हे सगळी जगाची उत्पत्ती कशी झाली, अणु जे आहे ते अणु एकत्र अशा प्रकारचे झाले आणि त्या अणूचे मग रेणू झाले, मग असे ते रेणू एकत्र अशा प्रकारे झाले, मग ते असं झालं ते तसं असं शिकवलं जातं. शाळेमध्ये काय झालं हे जे आहे ते हे अशा प्रकारे शिकवलं जातं. हे सगळं जे आहे ते सगळं जगाची उत्पत्ती कशी अशा प्रकारची झाली हे महापुराणामध्ये अगोदरपासूनच लिहून ठेवले. लक्षात ठेवा. ते नवीन तुम्ही काही जे आहे ते नवीन तुम्ही काही जे आहे ते काही अशा प्रकारचं तुमच्या डोक्यामध्ये काही जर विषय अशा प्रकारचे असतील तर पहिल्यांदा काढून टाका. पहिल्यांदा तुमच्या आमच्या अगोदर सगळे विषय जे आहेत ते विषय महापुराणामध्ये जगाची उत्पत्ती कशा पद्धतीने अशा प्रकारची झालेली आहे हे महापुराणामध्ये पहिलेपासूनच अशा प्रकारचं त्याचं लिखाण जे आहे ते लिखाण केलेलं आहे. म्हणून महापुराणाचं वैशिष्ट्य आहे की या जगाची उत्पत्ती जी आहे ती या जगाची उत्पत्ती 3 पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारची झालेली आहे असं वर्णन जे आहे ते वर्णन अशा प्रकारचं आहे. मी उद्या सगळं सांगत बसतो तर फार अशा प्रकारचा विषय लांबेल. म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण जास्तीत जर काही ऐकत असताल तर भागवत अशा प्रकारचं तुम्ही आम्ही जास्ती ऐकतो आणि ते भागवताची उत्पत्ती अशा प्रकारची कोणापासून अशा प्रकारची कशी झाली काय झाली याचा जर असं जर मागोमाग घेत घेत अशा प्रकारचं झालं तर ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती जी आहे ती ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवान विष्णू पासून भगवंत त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती जी आहे ती ब्रह्मदेवाची उत्पत्ती भगवान शंकरापासून अशा प्रकारची ब्रह्मदेवाची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती अशा प्रकारची झाली. तो ब्रह्मदेव आहे त्या ब्रह्मदेवाने ज्यावेळेस इकडं तिकडं पाहिलं त्याला काही जे आहे ते काही समजलं काय करायचंय काय कुठं काय करायचंय काय करायचं त्याला काही अशा प्रकारचं समजलं नाही. पहिल्यांदा त्या ब्रह्मदेवाच्या कानामध्ये 2 शब्द जे आहेत ते 2 शब्द अशा प्रकारचे बाहेर आले आणि ते 2 शब्द पहिले जर कोणते जर असतील तर बरोबर आहे. मी काही भागवताचा अभ्यासही अशा प्रकारचा आहे पण पहिल्यांदा ब्रह्मदेवाच्या कानामध्ये अशा प्रकारचे पहिले जर कोणते जर शब्द जर आले असतील तर ते तप आणि असे ज्यावेळेस शब्द आले त्यावेळेस ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तपश्चर्या जी आहे ती अनेक वर्ष तपश्चर्या अशा प्रकारची केली आणि मग त्या ब्रह्मदेवाने तपश्चर्या केल्यानंतर मग भगवंताने त्या ब्रह्मदेवाला वेद जे आहे ते वेद अशा प्रकारचे शिकवले. पहिल्यांदा ब्रह्मदेवाने वेद जे आहे ते वेद अशा प्रकारचे शिकवले आणि वेद शिकवल्यानंतर प्रकार असा झाला की त्या ब्रह्मदेवाने सांगितले की देवा तुम्ही वेद मला शिकवले ठीक झाले पण मी हे उच्चार करत असताना व्यवस्थित उच्चार करतो की नाही हे कोणी तपासायचं याला तपासायचं कोणी मग त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं ब्रह्मदेवाला तुम्ही असं करा हे पिंपळाचं झाड आहे या पिंपळाच्या झाडाखाली बसा आणि वेद जे आहे ते वेदाचं पठण जे आहे ते वेदाचं पठण अशा प्रकारचं करा आणि मग ब्रह्मदेव जे आहे ते ब्रह्मदेव पिंपळाच्या झाडाखाली बसले आणि त्या ब्रह्मदेवाने वेदाचं पठण जे आहे ते वेदाचं पठण अशा प्रकारचं सुरू केलं. अग्निवेळी पुरोहितापासून त्या ब्रह्मदेवाने पठण जे आहे ते पठण केल्याबरोबर भगवंताने सांगितलं होतं तुमची जर चूक जर झाली तर त्या चुकीची काय होईल एक त्या पिंपळाचं पान जे आहे ते पिंपळाचं पान अशा प्रकारचं खाली पडेल. त्या ब्रह्मदेवाने अग्निवेळी पुरोहितेपासून जे सुरुवात केली असं म्हणल्याबरोबर काय झालं त्या पिंपळाचे सगळे पान गळून पडले. एकही त्या पिंपळाचा पान त्यानं सांगितलं वेद तर खूपच लांब राहिले आणि सगळे पान पडले खाली आता चूक झाली पुढे असा ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस पुढे ब्रह्मदेवाने भगवान विष्णूला विचारलं त्यावेळेस भगवंतांनी पहिलं अशा प्रकारचं सांगितलं असेल तर त्यांनी सांगितलं कोणताही मंत्र जो आहे तो कोणताही मंत्र अशा प्रकारचा म्हणत असताना त्याच्या ठिकाणी ओंकार जो आहे तो ओंकार अशा प्रकारचा असायला पाहिजे. म्हणून कोणताही मंत्र म्हणत असताना हरी ओम असं म्हणतात
आता तुम्ही आम्ही रोज विष्णू सहस्रनाम म्हणतो की ते विष्णू सहस्रनाम म्हणता असताना काय म्हणतो, ओमचा उच्चार आहे तो ओमचा उच्चार पहिल्यांदा शब्द करता येतो, लक्षात ठेवा. म्हणजे तो ओम जो आहे तो ओम अशा प्रकारचा त्या ओमची उत्पत्ती जी आहे त्या ओमच्या उत्पत्तीपासून या सगळ्या जगाची उत्पत्ती जी आहे ती उत्पत्ती अशा प्रकारची झालेली आहे. हे भागवत जे आहे ते भागवत अशा प्रकारचं सांगतं, लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना भागवत असो, महाभारत असो की रामायण अशा प्रकारचा असो, प्रत्येक त्या प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी वेगळी उत्पत्ती जी आहे ती वेगळी वेगळी या जगाची उत्पत्ती जी आहे ती वेगळी वेगळी या जगाची उत्पत्ती अशा प्रकारची सांगितली आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना प्रणव शास्त्रींनी एक महत्वाचा मुद्दा आहे, तो मुद्दा तुम्हाला सांगितलेला आहे या नर्मदेच्या बाबतीमध्ये. ही नर्मदा जी आहे ती नर्मदा अशा प्रकारची ज्यावेळेस सगळा प्रलय जो आहे तो प्रलय अशा प्रकारचा होतो त्यावेळेस सगळं जग जे आहे ते सगळं जग अशा प्रकारचं संपुष्टात येतं. हे जग संपुष्टात येतं याचा अर्थ करत असताना आपल्याला असं पाहता येतं पंचमहाभूत आहे. या पंचमहाभूतामध्ये ज्याचं प्राबल्य जास्त आहे त्या प्राबल्यामध्ये सगळं अंतर्धान जे आहे ते अंतर्धान अशा प्रकारचं पावत असतं, लक्षात ठेवा. आता आपल्या या पृथ्वीवर सगळ्यात जास्ती काय आहे, पाणी. जवळजवळ 76% अशा प्रकारचं पाणी आहे आणि 24% जमीन जी आहे ती जमीन अशा प्रकारची आहे, लक्षात ठेवा. म्हणून आता येणारा जो प्रलय अशा प्रकारचा आहे हा प्रलय कुठे होणार आहे, पाण्यामध्ये त्याचा प्रलय आहे तो प्रलय अशा प्रकारचा होणार आहे, लक्षात ठेवा. पण पाण्यामध्ये जरी प्रलय आहे तो प्रलय अशा प्रकारचा जरी झालेला असेल तरी पण ही नर्मदा जी आहे त्या नर्मदेचा प्रलय जो आहे तो प्रलय अशा प्रकारचा, लक्षात ठेवा. मी काय म्हणतो ते मार्केट. कारण जर भगवान शंकराच्या शरीरापासून होणारा घाम जो आहे त्या घामाचा अशा प्रकारपासून या नर्मदेची जर उत्पत्ती अशा प्रकारची जर झालेली असेल तर भगवान शंकर जे आहे ते शंकर अशा प्रकारचं त्या प्रलयामध्ये जातील असं समजण्याचं काही कारण नाही. भगवान शंकर राहणार आहे आणि त्यांचा घाम जो आहे तो घाम अशा प्रकारचा चालतच राहणार आहे. प्रलय संपल्यानंतर पुन्हा नर्मदा शिल्लकच राहणार, लक्षात ठेवा. या नर्मदेचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना नर्मदेची प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची करण्याचं महात्म्य जे आहे ते महात्म्य अशा प्रकारचं आहे. आपण तुम्ही आम्ही गोदावरीची प्रदक्षिणा जी आहे ती गोदावरीची प्रदक्षिणा अशा प्रकारची केली जाते. आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती महत्वाची अशा प्रकारची नदी जर कोणती असेल तर ती गोदावरी जी आहे ती गोदावरी अशा प्रकारची नदी आहे, लक्षात ठेवा. आणि या गोदावरीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. आपले वारकरी संप्रदायाचे जेवढे संत अशा प्रकारचे होऊन गेले हे सगळे संत गोदावरीच्या काठावर त्यांनी अवतार जो आहे तो अवतार अशा प्रकारचा घेतलेला आहे. बहुतेक सगळ्या संतांनी जो अवतार घेतलेला आहे हा गोदावरीच्या काठावर अवतार जो आहे तो अवतार अशा प्रकारचा घेतलेला आहे. त्याचे कारण वेगवेगळे कारण सांगतो तुम्हाला. सगळे जाती तपस्वी जे आहेत ते तपस्वी कुठे राहतात, नर्मदेच्या काठावर राहतात. सगळ्या संतांचा अवतार जो आहे तो सगळ्या संतांचा अवतार गोदावरीच्या काठावर अशा प्रकारचा आहे. कोणी म्हणे की महाराज एवढं गंगेचं महात्म्य जे आहे ते केवळ गंगेचं महात्म्य अशा प्रकारचं आहे, मग गंगेच्या काठावर काय अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एक तुलनात्मक दृष्ट्या अशा प्रकारचं सांगतो. तुम्ही ऐकलेलं असेल, तुम्ही बातम्या जे आहे ते बातम्या ऐकता, तुम्हाला सांगतो पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये गंगेचा प्रलय किंवा गंगा जी आहे ती गंगा एवढी अशा प्रकारची वाहते की जवळचं सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं वाहून नेते, लक्षात ठेवा. गंगा सगळी वाहून नेते. गंगेचं पाणी जे आहे ते गंगेचं पाणी त्या गंगेच्या पात्राच्या बाहेर अशा प्रकारचं निघतं, लक्षात ठेवा. सगळं गंगेचं पाणी तुम्ही बघा. आणि विशेषतः तुम्ही बघा तिकडे थोडं अशा प्रकारचं जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की जिथं जिथं गंगा अशा प्रकारची आहे ती ज्यावेळेस पात्राच्या बाहेर अशा प्रकारची निघते त्यावेळेस सगळं जवळचं सगळं जे आहे ते सगळं अशा प्रकारचं ती गंगा जी आहे ती गंगा वाहून नेते, लक्षात ठेवा. पण एक नर्मदेचं वैशिष्ट्य असं आहे
तुम्ही पहा गंगेमध्ये फक्त हरिद्वार आणि ऋषिकेश इथं महात्मे जे आहेत त्या महात्म्यांनी तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची केलेली आहे असं आपल्याला दिसतं. पण इतर गंगेच्या काठावर सगळे महात्मे जे आहेत त्या महात्म्यांनी जास्ती तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची केलेली पाहायला मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की गंगा जी आहे ती गंगा कधी वाढेल आणि कधी घेऊन जाईल याचा नेम आहे तो नेम अशा प्रकारचा नाही, लक्षात ठेवा. पण ही नर्मदा अशी वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची आहे. सगळे तपस्वी जे आहेत ते सगळे तपस्वी या नर्मदेच्या काठावर अशा प्रकारचं त्यांनी तपश्चर्या केलेली आहे. तुम्ही कधीतरी बातम्यामध्ये ऐका, कधी बातम्या अशा प्रकारचं बघा तुम्ही, नर्मदेने आपली जागा सोडून बाहेर नर्मदा अशा प्रकारची निघाली असं आजपर्यंत कधी झालं. म्हणून या नर्मदेच्या काठावर जे आश्रम अशा प्रकारचे जे तपश्चर्या करणारे ते आश्रम अशा प्रकारचे आहेत, हे नर्मदेच्या काठावर अशा प्रकारचे आहेत, ते नर्मदेच्या जवळ अशा प्रकारचे आहेत. त्याचं कारण असं आहे की नर्मदा जी आहे ती नर्मदा आपलं स्थान सोडून किती पाऊस किती अशा प्रकारचा पडू द्या, किती पावसाळा अशा प्रकारचा होऊ द्या, पण नर्मदा जी आहे ती नर्मदा आपलं स्थान सोडून जवळचे गावं सगळे हे ते वाहून नेण्याचं कार्य जे आहे ते कार्य आजपर्यंत नर्मदेने केलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून हे तपश्चर्या करणारे सगळेजण जे आहेत ते सगळे तपश्चर्या करणारे सगळेजण कोणाच्या काठावर तपश्चर्या करत असतील तर ते नर्मदेच्या काठावर तपश्चर्या अशा प्रकारची करतात. म्हणून याला तपोभूमी अशा प्रकारचं म्हणजे नर्मदेची भूमी जी आहे ती भूमी काय आहे, तपोभूमी अशा प्रकारची आहे, लक्षात ठेवा. म्हणून या नर्मदेच्या काठावर तप जे आहे ते तप अशा प्रकारचं केलं जातं. आणि ते तप करत असताना दोन गोष्टी महत्वाच्या असतात, लक्षात ठेवा. तपाच्या वेळेस तप केलं म्हणजे सगळं अशा प्रकारचं करायचं असा प्रकारचा भाग नसतो, लक्षात ठेवा. त्याला सुद्धा खायला प्यायला लागतच असतं. तप करणारा म्हणजे काही नुसता उपाशी राहतो असं समजण्याचं काही कारण नसतं. पण तप करत असताना थोड्या वेळामध्ये तुम्हाला हे शरीर धर्म जो आहे हा शरीर धर्म चालविण्यासाठी काहीतरी अन्न जे आहे ते काहीतरी अन्न सेवन जे आहे ते सेवन अशा प्रकारचं करायचं असतं. पण ही नर्मदा जी आहे ती नर्मदा तिचं पाणी जे आहे ते पाणी जरी पिलं तर अन्न पिल्याचं समाधान जे आहे ते समाधान नर्मदेच्या पाण्याच्या योगाने अशा प्रकारचं प्राप्त होतं. म्हणून सगळे तपश्चर्या करणारे जे आहेत ते सगळे तपश्चर्या करणारे बहुतेक नर्मदा काठ आहे त्या नर्मदे काठेवरच अशा प्रकारचं हे सगळी तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारची करतात. असं या नर्मदेचं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून गोदावरीची प्रदक्षिणा जी आहे ती गोदावरीची प्रदक्षिणा आता तुम्हाला पण माहिती आहे. गोदावरी जी आहे ती गोदावरी सुद्धा याच पद्धतीचं अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. ज्यावेळेस जास्ती पावसाळा होतो त्यावेळेस गोदावरीला खूप पूर अशा प्रकारचा येतो. तुम्ही आम्ही नांदेड जवळच राहतो, नांदेडच्या गावातही पाणी येते, येते की नांदेडच्या गावात अशा प्रकारचं पाणी येतं. म्हणून पाण्याच्या जवळ राहणं तपश्चर्या करणारा जो आहे तो तपश्चर्या करणारा पाण्याच्या जवळ अशा प्रकारचं त्यांनी राहायला पाहिजे. कारण दोन गोष्टी ज्या आहेत त्या दोन गोष्टी अशा प्रकारच्या असायला पाहिजे. मी ज्यावेळेस पंढरपूरला शिकायला होतो त्यावेळेस चंद्रभागेच्या त्या वाळवंटामध्ये ते ग्रस्त जे आहेत ते ग्रस्त अशा प्रकारचे राहत होते. अंगावर एकही कपडा नसायचा, त्यांच्या अंगावर एकही कपडा जो आहे तो कपडा अशा प्रकारचा नसायचा. प्रकार असा आहे त्यांनी त्रिकाळ चंद्रभागेचं स्नान जे आहे ते त्रिकाळ चंद्रभागेचं स्नान करायचं. सकाळी स्नान करायचं, दुपारी स्नान करायचं, संध्याकाळच्या वेळेला स्नान अशा प्रकारचं करायचं. आता तुम्ही आम्ही सगळेजण एकच असल्यामुळे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही. आम्ही लहानपणी गालगट होतोच की आमच्या ठिकाणी पोटपणा होताच. पण आम्ही काय करायचं, त्यांना धरायचं आणि धरून एक सूत्र बांधायची, त्यांच्या कमरेला काय करायचं, दोरी बांधायची, एक त्यांना लंगोटी नेसवायची, त्यांना लंगोटी नेसवायची. ते त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते लंगोटी राहिली काय न राहिली काय काय अशा प्रकारचं आहे, त्यांना कुठलं भान जे आहे ते भान अशा प्रकारचं नसायचं.
कधी आम्ही जेवण केलं आणि ते मालुकरी मागून जर काही जमवलं तर आम्ही आणायचं, त्यांच्या हातावर ठेवायचं, त्यांचे हात जे आहे ते हात अशा प्रकारचे असं बसायचं त्यांनी, मग आम्ही त्यांचे हात असे करायचे, असे हात करायचे, त्यांच्या हातावर ठेवायचं, पुढे त्यांनी आपल्या आपल्या हात असे ठेवायचे. आता ते खात नाही असं ज्यावेळेस समजलं त्यावेळेस आम्ही काय करायचं, ते तुकडे मोडायचे आणि त्याच्या तोंडात घालायचे. तोंडात घातले तरच ते खात असत, बाकी काही जे आहे ते काही अशा प्रकारचं करत नसत. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ते कपडे आहे काय, खाल्लं काय, पिलं काय, काय झालं याचं कुठलाही भाग जे आहे ते भाग अशा प्रकारचं नसायचं. एकदा प्रकार झाला की आमचे महाराज पंढरपूरला आले आणि मी त्यांना सांगितले की असं असं आहे. त्यांनी मला सांगितलं तू असं कर, हे 100 रुपयाची नोट यांच्या हातात ठेवून पाय बघू काय होते ते. मी ते 100 रुपयाची नोट घेतली त्या काळात का, कोणत्या काळामध्ये 1975. आता त्या 100 रुपयाची काय किंमत असं लक्षात ठेवा, 75. ते 100 रुपयाची नोट घेतली आणि त्या महात्म्याच्या हातात ठेवली. त्याचा हात असा केला, त्याच्या हातावर 100ची नोट ठेवली. त्यानं काही पुन्हा ते हात अशा ते असे केले, ते 100 रुपयाची नोट नाही. त्याची दुपारच्या स्नानाची वेळ झाली, ते महात्मा निघून गेला. त्याला पैसे नको, त्याला खाणं नको, त्याला पिणं नको, काही आहे ते काही अशा प्रकारचं नसायचं. असा विरक्त महात्मा राहतो, विरक्त महात्मा अशा प्रकारचा. आणि पंढरपूरला राहतो, पंढरपूर अशा प्रकारचा पाहिला. मग मी एवढं सगळं नामन का सांगायला लागलो, चंद्रभागेचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की त्या चंद्रभागेच्या तीर्थामध्ये दुपारच्या माध्यान्हाच्या वेळेला सगळे तीर्थ जे आहेत ते सगळे तीर्थ चंद्रभागेच्या तीर्थामध्ये प्रविष्ट जे आहे ते प्रविष्ट अशा प्रकारचं होतात असं संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, बरोबर. चंद्रभागेचं तीर्थ जे आहे ते चंद्रभागेच्या तीर्थामध्ये सुद्धा सगळं प्रविष्ट जे आहे ते सगळं प्रविष्ट अशा प्रकारचं होतं. आता मला प्रमाण पाठ नाही, पण मला पाठ असेल तर सांगा मला. हा तीर्थल्या काय नाही माध्यान्ही काळ असं काहीतरी आहे. मला आठवड्यात मी सांगतो तुम्हाला. प्रकार असा आहे की चंद्रभागेचं तीर्थ जे आहे ते चंद्रभागेचे तीर्थाच्या सगळं तीर्थे माध्यान्ह काळी एके कुंडलिका जवळी करते आंघोळी वंदती चरण. महालाची वर्णन करताना अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की कुंडलिकाच्या त्या ठिकाणी सगळे तीर्थ जे आहेत ते सगळे तीर्थ अशा प्रकारचं त्या ठिकाणी येतात. प्रकार असा आहे की माध्यान्ह काळाच्या वेळेला सगळे तीर्थ कुंडलिकाच्या ठिकाणी अशा प्रकारचे येतात. तोही महात्मा जो आहे तोही महात्मा रोज माध्यान्ह काळाच्या वेळेस तिथे स्नान जो आहे तो स्नान अशा प्रकारचा करायचा. पण प्रकार असा आहे तुमच्या आमच्या ठिकाणी एवढी विरक्तता जी आहे ती विरक्तता अशा प्रकारची नाही की ज्या विरक्तीच्या योगाने तुम्ही आम्ही रोज दुपारच्या वेळेला चंद्रभागेच्या पाण्याच्या ठिकाणी जाऊन स्नान जे आहे ते स्नान अशा प्रकार कालपासून सुरू झाले 10 दिवस झाले बरं का. आता थोडंच राहिले, कालपासून सुरू झाले का. म्हणजे इकडं ओढ घराकडची ओढ जी आहे ती ओढ अशा प्रकारची आतापासून सुरुवात जी आहे त्याची सुरुवात जी आहे ती सुरुवात अशा प्रकारची झाली. तुम्ही आम्ही काही एवढे विरक्त जे आहे ते विरक्त अशा प्रकारचे नाही. ज्या विरक्तीच्या योगाने हे कर्म जे आहे ते कर्म अशा प्रकारचे करतील एवढी विरक्ती जी आहे ती विरक्ती तुमच्या आमच्या ठिकाणी कोणाचे म्हणजे माझ्या सगळ्यांच्या ठिकाणी कोणाचे ठिकाणी अशा प्रकारचे नाही जात. म्हणून कमीत कमी या 15-16 दिवसाच्या प्रवासामध्ये या नर्मदेची प्रदर्शना जी आहे ती प्रदर्शना अशा प्रकारची करत असताना एवढं मात्र वैशिष्ट्य जे आहे ते एवढं मात्र वैशिष्ट्य तुमच्या आमच्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारचं आहे. कमीत कमी हे 15, 17, 18 दिवस जे काय आहे कमीत कमी घरदार सोडून काढून एवढं तर आहे की एवढं तर केलंय की तुम्ही आम्ही आपले घरदार सगळं जे आहे ते सर्व संघ बनायचं नाही. मन तिकडं ते सगळं फक्त शरीर अशा प्रकारची चाल आहे. ते आमचे शंकराचार्य दृष्टांत सांगायचे. प्रकार झाला की कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनाच्या समोरच एक मनुष्य बसला. समोर बरं का, समोर बसताना सारखं चुरबुर कारण
आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे की कीर्तन प्रवचन असेल तर एकदा जर बसलं तर त्यांनी पुन्हा उठायचं नाही, आणि ज्याला ऐकायचं नाही त्यांनी मध्ये घ्यायचं नाही. पुन्हा सांगतो, ज्यांना ऐकायचं नसते त्यांनी बाहेरच अशा प्रकारचं राहायचं, आणि एकदा मध्ये जर आलं तर त्यांनी उठायचं नाही. हे उठायचं बसायचं कुठं असते माहिती का तुम्हाला? नाटकामध्ये, सिनेमामध्ये बाहेर फिरतात, येतात, जातात. हे काही नाटक तमाशा समजायचं काही कारण अशा प्रकारचं नाही, लक्षात ठेवा. म्हणून कीर्तन प्रवचनाला जे कोणी आला, एकदा आला म्हणजे आला, पुन्हा कुठे उठण्याचं काही कारण घ्यायचे कारण अशा प्रकारचं नाही. तो मनुष्य जो आहे तो मनुष्य अशा प्रकारचा वारकरी होता, त्याला माहित होतं कीर्तन प्रवचनामध्ये उठता येत नाही, पण तो मनुष्य समोरच बसलेला होता, सारखं चुळबुळ करू लागला. शंकराचार्याला असं वाटलं की न जाणो शरीर धर्म आहे, लग्नी लागली असेल, संघर्ष अशा प्रकारचं जायचं असेल, म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा तुला उठून जायचं असेल तर जा. आणि कोणत्या फळाची आज्ञा म्हणून ते लगेच ते उठून गेला, पण उठून गेला लगेच पुन्हा परत आला. विचार केला तर पाहिलं तर काही इतक्या वेळामध्ये मनुष्याचे सगळे कामं घ्यायचे, काम अशा प्रकारचे करते. कीर्तन झाल्यानंतर त्याला विचारलं, तुम्ही कीर्तनाला आला तर सारखं चुळबुळ करत होता, काय कारण अशा प्रकारचं होतं? त्यांनी सांगितलं काही नाही महाराज, तुमचं कीर्तन होतं आणि कीर्तनाला तुमचं कीर्तन असल्यामुळं घरचे सगळे झाले, घराला कुलूपही लावलं, पण कुलूप लावलेलं असताना ते कुलूप लागलंय की नाही ते हलवून पाहिलं. घरी गेलो, कुलूप हलवलं, पक्का लागलेला आहे तेवढं पाहिलं, लगेच परत बसतो. तुमचं आमचं तसंच आहे, आता हलवलं चालूच आहे बघा, चालूच आहे आता की लागले की नाही, लागले की नाही, लागले की नाही, सगळं अशा प्रकारचं चालूच आहे. तुमचं आमचं शरीर जरी इथं असेल, मन मात्र तिकडे आहे, तिकडेच अशा प्रकारचं फिरायला लागले. कोण काय करायला की कोण काय व्हायला की कसं काय व्हायला की तिकडे काय काय व्हायला की काय काय नाही की सगळं मन जे आहे ते मन अशा प्रकारचं तिकडे चालू आहे. नुसतं मनच तिकडं नाही, लक्षात ठेवा. सकाळ दुपार संध्याकाळ देवाचं नाव कोणी घेत असेल, फोन मात्र चालू आहे सगळ्यांचा. काय चालू आहे विचारलं की सकाळ दुपार संध्याकाळ अशा प्रकारचं चाललेलं कोणी आता म्हणून असं, पण काय अशा प्रकारचं आहे माहिती नाही बरं. मी नेहमी गमतीला सांगत असतो, सांगतो नाही की सत्य घटना कशा, मी माझ्या आयुष्यामध्ये माझी सत्य घटना सांगतो. साई सावकार यांचे वडील विनायक सावकार, विनायक सावकारने 3 लाख यात्रा काढली आणि ते उमरकडे आले. त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला घेतल्याशिवाय आम्हाला 3 लाख यात्रा करायची नाही. आम्ही सांगितलं काय हरकत नाही, 3 लाख यात्रा आम्ही तुमच्यासोबत येऊ. मग आता 3 लाख यात्रा करत 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 आमची गाडी जी आहे ती गाडी कुठं गेली, हरिद्वारला गेली होता. आणि हरिद्वारला गेल्यानंतर त्या हरिद्वारला 50 सीटरची गाडी जी आहे ती 50 सीटरची गाडी सुटली आणि 25 सीटरच्या 2 गाड्या लावल्या तिथं. कारण ते मोठी गाडीवर चढत नाही ना, म्हणून 25 सीटरच्या 2 गाड्या ज्या आहेत त्या 2 गाड्या अशा प्रकारच्या लागल्या. आणि त्या गाड्या ज्यावेळेस हिमालयामध्ये फिरू लागल्या, असं गरड ज्यावेळेस ती 25 सीटरची गाडी फिरू लागली, त्यामुळे ते जे गाडीमध्ये बसलेले महात्मे होते नाही सगळे, ते आम्हाला म्हणू लागले की महाराज भजन करा, भजन करा. बरं, माझं वैशिष्ट्य अशा प्रकारचं असं आहे, त्यांना अनुभव बरेच जणांना अनुभव अशा प्रकारचा आहे. आम्ही हडवळी ते तिरुपती अशा प्रकारचं पायी प्रवास केला, पण त्या पायी प्रवासामध्ये आम्ही रिकामं बोलत चालत गेलो नाही. तेव्हा नंदू सावकारांनाच काढलं होतं आम्हाला बाहेर. त्यांना विचारा तुम्ही, आम्ही 5 जण टाळकरी अशा प्रकारचे होतो. किती जण होतो? 5 जण. मी नेहमी म्हणत असतो 5 जण असले पुष्कळ झाले, 2 जण पुस्तकाला आणि 1 म्हणत झाले. बाकी तर सांगण्याचं कामच अशा प्रकारचं नाही. लक्षात ठेवा, 5 टाळकरी मोजून अशा प्रकारचं होतं. 5 टाळकरी मोजून असताना सुद्धा सकाळी उठल्यापासून सकाळी 5 वाजल्यापासून ठिकाणावर जायचो. आमचं भजन हे बाई महात्मे होते बघा, हे होते माझ्यासोबत होते, ते कुठे जमा पाटील हे होते, बाकीचे जे कोणी होते पांडव महाराज होते. अजून बरेच जण इथं बरेच जण
झालं आमच्या त्या तिरुपतीच्या यात्रेमध्ये अशा प्रकारचे आरती याच्यामध्ये लक्षात ठेवा. हे नंदू सरकार साक्षीदार आहेत की नाही तर त्यांना विचारा तुम्ही. आमचं भजन सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचं करायचं. मी विनायक सावकारला सांगितलं की विनायक सावकार 5 जण घेतल्याशिवाय मी तुमच्या सोबत येत नाही. त्यांनी घेतलं घ्या, मग आम्ही 5 जण घेतल्या सोबत आणि मग तिथून नांदेड पासून जी गाडी निघाली तर आम्ही सगळेजण 5 जण त्या गाडीमध्ये भजन करत बसायचं. आणि रोज सकाळपासून आपलं संध्याकाळपर्यंत भजन करायचं. आता सुद्धा आमच्या 6 नंबरच्या गाडीमध्ये तुम्ही बघा, गाडी सुरू झाल्यापासून गाडी शेवटला येईपर्यंत आमचं भजन जे आहे ते भजन अशा प्रकारचं चालू राहतं. आमच्या भजनाला खंडन व्हायचं, आमच्या भजनाला खंडन असतो. बाकीच्या गाडीचं वैशिष्ट्य आम्ही पाहिलं, सकाळी जेवलेलं असतं, एसी लावलेली असते, असे डोळे छान लागतात की नाही, सोयीच नाही बघा, थंडगार आपल्या झोपा काढतात बघा सगळे. प्रकार असा आहे की ज्यावेळेस त्या हरिद्वारच्या 25 गाड्या अशा प्रकारच्या सुरू झाल्या, त्याच्या अगोदर हे सगळे जे महात्मे होते आमच्या सोबत, बाकीचे सगळे जण आम्ही जर 5 जण सोडले तर किती जण होते? 45 जण होते बघा. 45 जण सकाळी जेवलं, गाडीत बसलं, गाडी सुरू झाली, काय झोपी नाही बा, नुसतं झोपायचं, घोरायचे वेळ इथपर्यंत ते प्रकार सुरू झाला. आणि त्या हिमालयामध्ये त्यावेळेस ती गाडी फिरायला सुरुवात झाली, त्यावेळेस ते झोपल्याने आम्हाला म्हणू लागले, माझा भजन करा. मी त्यांना सांगितलं इतके दिवस आम्ही भजन केलं, आता भजन करण्याची पाळी तुमच्यावर. प्रकार आहे की भजन सगळ्या संतांनी जलबंध तुकाराम महाराजांनी सांगत असताना तुम्हाला तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम भोगू. परमात्म्याचं नामस्मरण जे आहे ते परमात्म्याचं नामस्मरण अशा प्रकारचं करण्यासाठी घराच्या बाहेर यायचे, घराच्या बाहेर अशा प्रकारचं निघायचं असतं, लक्षात ठेवा. म्हणून ही नर्मदा जी यात्रा आहे किंवा याची जी प्रदक्षिणा अशा प्रकारची आहे, या प्रदक्षिणेमध्ये करत असताना पुष्कळ शक्य आहे. पुष्कळ जर म्हटलं की महाराज तुम्ही भजन करता, आम्हाला करता येते काय? तुमच्यासारखं भजन आम्हाला होतंय काय? आम्हाला थोडीच अशा प्रकारचं भजन होतंय. भजन होते अशा प्रकारचा भाग नाही लक्षात घ्या. फक्त इच्छाशक्ती जी आहे, इच्छाशक्ती अशा प्रकारची असते. इच्छा जर असेल तर काय भजन होत नाही, सगळं अशा प्रकारचं होत असतं. म्हणजे काळ पकवान लावला म्हणजे भजन होते असं पण सांगितलं. हा इथं बसवणी करायचं, तिथं आवडी अनंत अनुभवा. आणि जिथं बसलेला आहे तिथं बसून सुद्धा परमात्म्याचं नामस्मरण करणं हे खरं भजन जे आहे ते भजन अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही आम्ही घरदार जे आहे ते घरदार सोडून आलो, हे काहीतरी त्यागाचं प्रतीक आहे, ते त्यागाचं प्रतीक अशा प्रकारचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून काहीतरी त्याग आहे, तो काहीतरी त्याग अशा प्रकारचा तुम्ही आम्ही करतो. पण हे त्याग काय करायला पाहिजे, याच्यामध्ये वृद्धी जी आहे ती वृद्धी अशा प्रकारची झाली पाहिजे. त्याग वृद्धी जी आहे ती त्याग वृद्धी अशा प्रकारचं होणं हेच यात्रेची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती अशा प्रकारची आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो कोणते पुराण काढा, कोणते म्हणजे महापुराणच म्हणत नाही, कोणते पुराण अशा प्रकारचं काढा. आता तुम्ही सुद्धा पहिल्या दिवशी जे पुराण अशा प्रकारचं ऐकलं, त्या पुराणामध्ये पुराणाची सुरुवात जी आहे ती पुराणाची सुरुवात कुठून जर होत असेल तर पुराण वाचल्यानंतर, पुराण ऐकल्यानंतर त्याच्यापासून काय फलशी निष्पत्ती अशा प्रकारची मिळते हे फल पहिल्यांदा सांगितलं जातं पुराणामध्ये. बरोबर आहे ना? कोणतेही पुराण उघड मी असं सांगत नाही, कोणतेही पुराण उघडल्यानंतर पहिल्यांदा त्याची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती सांगितली जाते की हे जर तुम्ही जर पुराण जर ऐकलं तर तुम्हाला असं होईल, तुम्हाला तसं होईल, तुम्हाला तसं होईल, हे होईल, प्राप्त होईल, ते प्राप्त होईल. त्याची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती अशा प्रकारची प्रसिद्ध सांगायला. आता हे जर समजत नसेल तर अजून दुसऱ्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. आता रोज पूजा आहे, चालू आहे, आपली नर्मदेची पूजा चालू आहे, रोज नर्मदेची पूजा चालू आहे. त्या नर्मदेच्या पूजेमध्ये संकल्प आहे, तो संकल्प पहिल्या दिवशीपासून आपण संकल्प सोडलाय. पहिल्या दिवशीपासून कुठून ओंकारेश्वर पासून आपल्याला संकल्प आहे, तो संकल्प अशा प्रकारचा सोडलेला आहे. आणि ते संकल्प सोडत असताना
किती लांब संकल्प सोडला. अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवारानां द्विपाद चतुर्विधा पापाचं लागून गेले सगळं. हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे काय काय पाहिजे बाबा तुला एवढा सगळा संकल्प. परंतु वैकुंठाची दुर्गा महाराज अशा प्रकारचं सांगत असत की ते सत्यनारायण करत असताना त्या सत्यनारायणाला नैवेद्य कशाचा असतो माहिती आहे तुम्हाला? याचा खडा गुळाचा खड्याचा नैवेद्य. सत्यनारायणाला कशाचा नैवेद्य? गुळाच्या खड्याचा नैवेद्य. सत्यनारायणाला गुळाच्या खड्याचा नैवेद्य आणि सत्यनारायणाला मागण्याचा मालगाडीचा धडधड असं म्हणायचे. खेळायला मागायचं. त्या सत्यनारायणाची पोथी करायची आणि मागत असताना भर मागायचं. खूप अशा प्रकारचं मागत बसायचं. असं काही लक्षात ठेवा. मागणं जे आहे ते मागणं अशा प्रकारचं मागायला पाहिजे. पण ते मागणं कसं मागायला पाहिजे, कोणाला मागायचं पाहिजे, कसा शेवटचा हे करायला पाहिजे, याचं सगळं तारतम्य जे आहे ते तारतम्य तुम्हाला आम्हाला संत महात्मे जे आहे त्या संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला शिकवलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणून हे सगळं पुराण ऐकत असताना ही नर्मदा हे प्रदक्षिणा जी आहे ती प्रदक्षिणा अशा प्रकारची करत असताना काहीतरी त्याग आहे तो काहीतरी त्याग अशा प्रकारचा करायला पाहिजे. लक्षात ठेवा. आपल्याला त्या त्यागापासून अशा प्रकारचं परामुक्त जे आहे ते परामुक्त अशा प्रकारचं होता येत नाही. म्हणून थोडीशी त्याग बुद्धी जी आहे ती त्याग बुद्धी अशा प्रकारची ठेवण्याचं कार्य जे आहे ते ठेवण्याचं कार्य करा. जेणेकरून ही नर्मदा परिक्रमा ही नर्मदेच्या प्रदर्शना जी आहे त्या प्रदर्शनेमधून तुम्हाला हळूहळू हळूहळू सोडण्याचं कार्य जे आहे ते सोडण्याचं कार्य अशा प्रकारचं तुम्हाला करता येईल. लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. हो झाले आमचं पुष्कळ भांडवल आहे. आता मला सांगा आमच्या सांगत बसतो. लक्षात भांडवलाला काय कमी आहे काय? विहिरीला पाणी भरपूर अशा प्रकारचे किती उपसा मोठा न उपसा मोठे न उपसा बाजी न उपसा कशाने उपसा काही कमी जे आहे कमी अशा प्रकारचं नाही. म्हणून थोडीशी त्याग बुद्धी जी आहे ती त्याग बुद्धी अशा प्रकारची ठेवा. थोडस सहकार्य जे आहे ते सहकार्य अशा प्रकारचं करा. जेणेकरून तुम्हालाही सुख जे आहे ते तुम्हालाही सुख अशा प्रकारचं लागेल. आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की तपोभूमी जी आहे ती तपोभूमी अशा प्रकारची आहे. आणि थोडस तप करणं जे आहे ते तप करणं हे या यात्रेची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती अशा प्रकारची आहे. म्हणून पुन्हा सगळ्यांना हात जोडून पाया पडून सगळ्यांना विनंती अशा प्रकारची करतो की प्रत्येकाने तपश्चर्या करायची. म्हणजे अशी मांडी घालायची, डोळे बंद करायचे, झोपी जायचं, ही तपश्चर्या नाही बरं का. तपश्चर्या म्हणजे काहीतरी सोडणं, कशाचा तरी त्याग आहे तो कशाचा तरी त्याग अशा प्रकारचं करणं याला तपश्चर्या जी आहे ती तपश्चर्या अशा प्रकारचं म्हणायचं. लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या माध्यमातून काहीतरी सोडण्याचा प्रयत्नच आहे. तो सोडण्याचा प्रयत्न एकाने म्हणण्यात मला सांगितले की महाराज तुम्ही सगळं सोडा 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 अशा प्रकारचं म्हटलं. चांगल्या वस्तू सोडायच्या की वाईट सोडायच्या? चांगल्या वस्तू सोडायच्या जास्तीत लोकांचा कधी लक्षात. वाईट सोडायचं काही कोणाच्या मनावर येत नाही. चांगल्या वस्तू ज्या आहेत त्या चांगल्या वस्तू अशा प्रकारच्या सोडण्याकडे सगळ्यांची प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती अशा प्रकारची असते. म्हणून वाईट वस्तू किंवा वाईट जे आहे त्या वाईटापासून परावृत्त जे आहे ते परावृत्त अशा प्रकारचं होणं याला तपश्चर्या जी आहे तपश्चर्या अशा प्रकारची म्हणायची. म्हणून ज्या तपोभूमीमध्ये तुम्ही आम्ही आलेले आहोत त्याची तपश्चर्या खरी जर काही असेल तर थोडं थोडं काहीतरी सोडणं जे आहे ते सोडणं महत्वाचा विषय आहे. तो विषय अशा प्रकारचा आहे. आणि तो सोडलेला विषय कुठून सोडायला पाहिजे? ह्या संसार वृक्ष आहे त्या संसार वृक्षापासून सोडण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न अशा प्रकारचा करायला पाहिजे. आणि तो करत असताना त्या सोडण्यापासून ऊर्ध्वगामी म्हणजे वर जाण्याचा हळूहळू प्रयत्न आहे. तो प्रयत्न अशा प्रकारचा करायला पाहिजे. भगवंताने अर्जुनाला ज्ञान सांगत असताना 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी हे ज्ञान जे आहे ते ज्ञान अशा प्रकारचं सांगितलं. आणि भगवंत अशा प्रकारचं अर्जुनाला सांगतात ऊर्ध्वमूलमदशाक मश्वतम प्रावरव्यम छंदांशी परिणामी यस्तम वेद सवेदवित यस्तम वेद सवेदवित. लक्षात घ्या भगवंताचे शब्द अशा प्रकारचे आहेत.
ज्याची कोणाची स्तुती अशा प्रकारची करता येत नाही असा प्रपंच जो आहे त्या प्रपंचाची महत्वता जी आहे ती महत्वता अशा प्रकारची सोडणं हेच खरं परमार्थाचं लक्षण आहे ते लक्षण अशा प्रकारचं आहे आणि हे लक्षण सोडणं परमार्थ जो आहे त्या परमार्थाकडे जास्तीत जास्त त्याच्यापासून परावर्त जे आहे ते परावर्त अशा प्रकारचं होणं हेच या यात्रेची फलनिष्पत्ती जी आहे ती फलनिष्पत्ती मिळणार आहे म्हणून काहीतरी सोडण्याचा प्रयत्न पाहिजे प्रयत्न अशा प्रकारचा सगळ्यांनी करावा ही सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि इथे थांबतो पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव महाराज साधू महाराज की जय।